नमस्कार. चर्चासत्र आपण सुरुवात करतोय. डेव्हलपर्स लोकांना मी आमंत्रित करतो. अमोल जोशी, जोशी बिल्डकॉन, अमोल रावेतकर, रावेतकर ग्रुप, अनिरुद्ध रांजेकर, रांजेकर रियालिटी, गणेश जाधव, गंगोत्री होम्स, केदार रानडे, रानडे रियाल्टर्स, राजेश व्यास, व्यास ग्रुप, स्वप्नील शेंडे, सारथी, दिगंबर परुळेकर, कामाक्षी परुळेकर रियालिटी, स्वप्नील शेंडे, सारथी ग्रुप, ओके. सुरुवात करण्याच्या अगोदर सुहास पटवर्धन सरांना मी इकडे आमंत्रण करतो सगळ्यांना वेलकम करायला. नमस्कार. मी रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट या पुनर्विकास या निमित्तानं आपण हे भारतातलं भव्य म्हणजे सगळ्या समाजातल्या घटना एकत्र आणलेलं आहे. असा पहिलाच प्रयत्न आहे. आणि कारण बिल्डर्स त्यांची वेगवेगळी प्रदर्शन घेत होती, त्यांची वेगळी होती. आम्ही म्हणजे जे गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंट्स वेगळे घेत होतो, पण या सगळ्यांना आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट या सगळ्यांना एकत्र आणून हे करण्याचा त्याचा पहिलाच प्रयत्न आहे. आणि त्याला आपण सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद करतो. आणि आपण सुरुवात करूया. मी सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत करतो आणि आपण सुरुवात करूया अशी विनंती करतो. धन्यवाद. ओके. सुरुवात करण्याच्या अगोदर आय थिंक फर्स्ट थिंग जे मला करावं असं इच्छितो एक आहे की बहुतेक इकडे जे मंचात बसलेले आहेत किंवा जे स्टॉल ज्यांनी लावलेले आहे हे लोक नसतील तर बहुतेक आपले जुने घरं फक्त जुने घरं राहिले असते. तर बहुतेक हे डेव्हलपर्स प्ले द मोस्ट इम्पॉर्टंट रोल इन द होल रिडेव्हलपमेंट प्रोसेस. तर त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आजचा चर्चासत्राचा मुद्दा बेसिकली डेव्हलपर्सकडनं ऐकून घेणं आहे की त्यांच्याकडनं काय काय रिस्क किंवा ते काय करतात आणि ते कसं विचार करतात याचं चर्चासत्र आहे. रूपरेषा अशी ठेवूया की आपण सिरियल ऑर्डर जाऊया आणि परत म्हणजे सगळ्यांना एकदा चान्स मिळेल. तर पहिली गोष्ट जे आहे की सोसायटी ते कसे निवडतात आणि ते चांगल्या सोसायटी म्हणजे त्या एका सोसायटीमध्ये ते काय बघतात हे आपण पहिले डेव्हलपरकडनं ऐकून घेऊया. किंवा 100% रेडी सोसायटी म्हणजे काय असतं त्यांच्या माध्यमाने की सोसायटी 100% रेडी आहे किंवा हे चांगलं सोसायटी आहे तर त्याच्यात काय काय ते बघतात एका सोसायटीला. लेट स्टार्ट फ्रॉम सतीश सर. गुड इव्हनिंग. मी सतीश कुकाटे, फॉर्च्यून ग्रुप म्हणून माझं रिडेव्हलपमेंट चालू आहे प्रभात रोड एरियामध्ये. सरांचा क्वेश्चन आहे की हाऊ यू सिलेक्ट द सोसायटी अँड विच इज द बेस्ट सोसायटी फॉर यू. याला काही फॅक्टर्स आहेत. जर सोसायटीचं कन्व्हेन्स डीड झालेलं असेल किंवा प्रॉपर्टी कार्ड आहे तर ह्या बेसिक गोष्टी आहेत सोसायटी कुठल्याही निवडण्यासाठी. किंवा कुठल्याही कोर्ट केसेस वगैरे नाही आहेत. हा झाला सोसायटी पॉईंट ऑफ व्ह्यू सिलेक्शन. दुसरं PMC पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याला रोड जो आहे तो 9 मीटर आहे, 12 मीटर आहे, ज्याच्यामुळे सोसायटी आणि इंडिव्हिज्युअल मेंबर्सला मॅक्सिमम एरिया कसा देता येईल आपल्याला किंवा तो फिजिबल आहे, हे बेसिक फॅक्टर्स आहेत. राजेश सर.
हॅलो, मी राजेश व्यास. जसं आता कोकळे सरांनी सांगितलं तर त्यांनी बराचसा अर्धा पाठ कवर केलेला आहे आमच्या ह्याच्यातला, की सेम कन्व्हिन्स डीड, PRC कार्ड, रोडची विड्थ, प्लॉटचा साईज, काही लिटिगेशन्स नाही, हे तर मेन फॅक्टर्स आहेतच. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही जी गोष्ट बघतो की प्लॉटची फिजिबिलिटी, म्हणजे प्लॉटचं लोकेशन आहे तर त्याच्यामध्ये आपण बेस्ट काय काय देऊ शकू कस्टमर्सला, म्हणजे मॅक्झिमम. आणि त्याप्रमाणे आपला स्कीमची फिजिबिलिटी वर्कआउट करून आम्ही आमची ऑफर कोट करतो. यातच मेन फॅक्टर्स आहेत. सर मला वाटतं बहुतेक सगळ्यांचे फॅक्टर सेमच होतील. नाही, मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय. या. जर कोणाचं काही वेगळं पॉईंट नसेल तर. वेगळा मुद्दा असेल तर येस या. हां, सगळ्यांना ॲड करायचं. नमस्कार, मी गणेश जाधव गंगोत्री होम्सला इथे रिप्रेझेंट करतो आहे. पुण्यात 8-10 ठिकाणी आम्ही आत्ता रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स वेगवेगळ्या भागामध्ये करतो आहोत. तर मला असं वाटतं जे फॅक्टर्स यांनी सांगितले त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा विषय असा आहे की सगळी मंडळी तयार आहेत ना रिडेव्हलपमेंटला, म्हणजे आपण ज्याला कन्सेंट म्हणतो सगळ्यांचा, तो याच्यामध्ये आहे ना. कारण नाहीतर मग त्याच्यामध्ये पुष्कळ वेळ जात असतो. ऑफकोर्स रिडेव्हलपमेंटची सगळी लोकेशन्स ही सेलच्या दृष्टीने सगळी चांगलीच लोकेशन्स असणार आहेत, पण सगळी मंडळी तयार आहेत ना, हा एक मोठा फॅक्टर याच्यामध्ये राहतो. अनेक वेळा मला वाटतं सगळे माझे बिल्डर मित्र पण ॲग्री करतील, प्रश्न बिल्डर्सचे नसतात, प्रश्न सोसायट्यांमधल्या मंडळींचेच अनेक वेळा जास्त असतात आणि त्यामुळे बराच वेळा वेळ लागतो. तर या प्रश्नात एवढी भर घालायची होती मला. अमोल. नमस्कार, मी अमोल जोशी बिल्डकॉन लँडमार्क्स. आत्ता तिन्ही मान्यवरांनी जे सांगितलं ते ॲब्सोल्युटली परफेक्ट आहे. सो द ओनली थिंग दॅट आय वॉन्ट टू ॲड इज सोसायटीमध्ये असलेली युनिटी आणि त्याचं असलेलं स्पिरिट, आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण का असं अनेक वेळा पाहिलं जातं की 100% कन्सेंट आहे, लोकेशन चांगलं आहे, फिजिबिलिटी आहे, सेलेबल लोकेशन आहे, पण आपापसातले वाद किंवा इगो इश्यूज हे कधीकधी त्या सोसायटीचे पाय मागे खेचत असतात. सो सगळ्याच सोसायटीजनी असं लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही जर युनायटेडली एखाद्या फोकस्ड गोल करता म्हणून तुम्ही काम करायला स्टार्ट केलं तर आय थिंक दॅट बिकम्स द मोस्ट सक्सेसफुल रिडेव्हलपमेंट असं मला वाटतं. अमोल. आय थिंक नमस्कार, मी अमोल रावेतकर ग्रुपचा चेअरमन अँड मॅनेजिंग डिरेक्टर. आणखीन एक फॅक्टर आय थिंक जो बरेच वेळेला कॅल्क्युलेशनमध्ये चुकला जातो किंवा मिसआउट होतो इज द ॲक्च्युअल कन्झ्युमेबल पोटेन्शियल ऑफ अ प्लॉट. तिथे बरेच वेळेला असं होतं की आपल्याला कागदावरती तो FSI हा वाटतो की हा FSI आपल्याला तिथे मिळणार आहे, पण तो कित्येक वेळेला त्या एखाद्या पर्टिक्युलर प्लॉटवरती कन्झ्युम होत नसतो टू द टोटॅलिटी त्याच्यावरती. त्यामुळे त्या ऑल्सो इज अनदर इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट आय फील दॅट वी शुड लुक इन टू इट बिफोर वी स्टार्ट गिविंग अ कोटेशन टू द प्रपोजल किंवा फॉर बिडिंग फॉर अ सोसायटी. दॅट इज अनदर फॅक्टर आय थिंक आय वुड लाईक टू स्ट्रेस ऑन. नमस्कार, मी केदार रानडे रिअल्टर्स. मला 2-3 गोष्टी फक्त ॲड करायच्या आहेत. सगळे ग्राह्य पॉईंट्स मांडलेत सगळ्यांनी. एक म्हणजे सोसायटीचं स्पिरिट जे आहे दॅट शुड बी अ स्पिरिट ऑफ पार्टनरशिप. म्हणजे आय वुड सजेस्ट की जेव्हा तुम्ही बिल्डरला कुठलाही अप्रोच व्हाल तेव्हा प्लीज अप्रोच विथ अ स्पिरिट ऑफ पार्टनरशिप, की आपल्याला हे आपण एकाच टीमवरती आहोत, अस वर्सेस देम हे स्पिरिट नाही आहे. कारण काय अल्टिमेटली आयदर बोथ ऑफ अस आर गोइंग टू सक्सीड ऑर बोथ ऑफ अस आर गोइंग टू फेल. दी अदर थिंग दॅट वी कन्सिडर जेव्हा आम्ही प्रोजेक्ट्स घेतो की कन्झ्युमेबल पोटेन्शियल, फायनान्शियल फिजिबिलिटी ह्या गोष्टी आहेत, पण पार्किंग्स बसत आहेत का सगळ्यांची कम्फर्टेबली. आणि नॉट ओन्ली 4 व्हीलर पार्किंग्स, 2 व्हीलर पार्किंग्स करता वेगळी सोय करू शकतो आहे का आपण. कारण काय टिपिकली मी तुम्हाला सांगतो सिलेक्शनच्या वेळीस किती टक्के हे बघून टक्क्यावरती सगळे ब्लाइंडफोल्ड होऊन जातात. म्हणजे टक्के एकदा बघितलं की बाकी काहीही सुचत नाही. दिस इज एव्हरीबडीज एक्सपिरियन्स ओव्हर हिअर. आणि तेव्हा हा विचारच केला जात नाही की डिझाईन कसं होऊ शकेल, पोटेन्शियल कन्झ्युम होईल पण आलेल्या लोकांच्या सगळ्या गाड्या पार्क होतील का, आणि मेकॅनाइज्ड पार्किंगमध्ये 4 व्हीलर लागल्यावर 2 व्हीलर करता जागा शिल्लक राहणार आहे का. तर हे सगळे विचार करून आम्ही फिजिबिलिटी काढतो आणि ती जर बसत असेल तर जरूर वी गिव्ह एन अग्रेसिव्ह कोट अँड वी गिव्ह अ फेअर कोट. दॅट इज हाऊ वी सिलेक्ट. नमस्कार, अनिरुद्ध रांजेकर रिअल्टी. सगळ्यांनी सगळ्यात एक कॉमन पॉईंट जो मांडला की स्पिरिट ऑफ द सोसायटी आणि सोसायटीची युनिटी. कारण पुण्यामध्ये एकमत असलेले पुणेकर हा निव्वळ योगायोग असतो नॉर्मली.
त्यामुळे ॲक्च्युली सोसायटी एकमताने जर एकत्र उभी राहिली तर ते प्रोसेस हँडल करणं खूप सोपं जातं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे जी सोसायटीच्या अंडरस्टँडिंगमध्ये यायला पाहिजे की जुन्या काळातले जे फ्लॅट्स आहेत त्या फ्लॅटला युनिफॉर्मिटी किती आहे. आज आपल्याला एक XYZ% ऑफर द्यायची असते आणि बऱ्याच वेळा काही सोसायट्या आहेत त्या जेन्युइनली युनिफॉर्म असतात की 800 कार्पेटचे 6 फ्लॅट, 1200 कार्पेटचे 6 फ्लॅट बिकम्स इझी. तर अशा वेळेस सोसायटी किती फ्लेक्झिबल आहे, कारण बऱ्याच सोसायट्या असतात आम्ही आमच्या पर्सेंटेजच्यापेक्षा 1 स्क्वेअर फूटसुद्धा एक्स्ट्रा घेणार नाही. मग एका मजल्यावर 4 फ्लॅट करताना एकाचा 825, एकाचा 836, एकाचा 842 असं होऊ शकत नाही, कारण त्याला एक RCC ग्रिड मेंटेन करणं आपल्याला आवश्यक आहे. तर ही सोसायटीची मानसिकता किती फ्लेक्झिबल आहे ही गोष्ट बघितली जाते. आणि दुसरी सगळ्यात जास्त मोठा कळीचा मुद्दा पुण्यातला आय थिंक सगळे मान्य करतील की टेरेसेस आणि गार्डन ज्या जुन्या काळात विकलेल्या आहेत असे किती मेंबर आहेत त्या सोसायटीमध्ये, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण मोस्ट ऑफ द रिडेव्हलपमेंट अशा केसेसमध्ये ह्याच लोकांमुळे थांबलेले असतात. तर हे लोक किती फ्लेक्झिबल आहेत आणि त्या लोकांना तुम्ही किती ॲमिकेबली बोर्डवर आणू शकता सोसायटीच्या वतीने, हा तुमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तोच आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सो बेसिकली युनिटी अँड स्पिरिट ऑफ द प्रोजेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. थँक्यू. हॅलो, नमस्कार. माझं नाव दिगंबर परुळेकर. पूर्वी कामाक्षी कन्स्ट्रक्शन आणि आता एक नवीन परुळेकर रिॲल्टी, दोन्ही मुलं जॉईंट झाली, त्यामुळे दोन्ही मुलांच्या मिळून परुळेकर रिॲल्टीनं LLP चालू केली मी. माझ्या दृष्टीने सगळ्यांनी सांगितलेले पॉईंट ऑलमोस्ट सगळे झालेले आहेत. मी फक्त एक 100% म्हणजे काय हे एकदा फक्त थोडक्यात सांगतो 2 मिनटात. माझ्याकडे हॅप्पी कॉलनीमध्ये, आपल्या डहाणूकर कॉलनीमध्ये सदा शांती नावाची बिल्डिंग आली, ज्याच्यामध्ये 12 लोकं होती. माझ्याकडे आल्यानंतर साधारणपणे 7 ते 10 दिवसामध्ये एवढं फास्ट त्यांचं वर्किंग होतं. सगळे तयार होते, म्हणजे लेटर ऑफ इंटेंट मला त्यांना पहिल्या 10 ते 15 दिवसात दिलं. DAPA हा सुद्धा पुढच्या 15 दिवसात त्यांनी फायनल केलं. मीनवाईल लेआउट आम्ही ओके केला. मी 3 महिन्यात काम चालू केलं त्यांचं. आणि ह्या 12 लोकांना मी सगळ्या लोकांना, त्यातल्या काही लोकांना ॲग्रीमेंटच्या दिवशीच बघितलं. म्हणजे एकदम सगळे लोक तयार असतील आणि कोणतरी 2 माणसांवर पूर्ण त्यांनी विश्वास ठेवलेला असेल आणि त्या 2 लोक सगळं प्रोजेक्ट हँडल करत असतील आणि ते सांगतील ते लोक बाकी ऐकत असतील, तर किती फास्ट होऊ शकतं हे असं मला वाटतं 100%चं एक चांगलं उदाहरण आहे. सदा शांती नावाची बिल्डिंग आहे डहाणूकर कॉलनीमध्ये. रिझर्व्ह बँकेची लोक आहेत बेसिकली. लक्ष्मीनारायण, Thank you, sir. मला एक जरा मुद्दा ॲड करायचा होता याच्यात. बोला, चालेल sir. का? हां. मला असं वाटतं अजून एक आम्ही जनरली बघतो की जिथे कन्सल्टंट आहेत असे जर प्रोजेक्ट्स असतील तर आम्ही ते प्रिफर करतो, कारण बरंचसं आधीचं काम जे आहे सोसायटीमधलं एकमेकांमधला जो काय संवाद असतो, गैरसमज असतात, नियमांचं अंडरस्टँडिंग, आपल्याला नेमकं काय मिळणार आहे, हा सगळा एक अंदाज त्या कन्सल्टंटनी दिलेला असतो. त्यामुळे जर कन्सल्टंट असेल तर ते त्रयस्थपणे आमच्याही ज्या काही अडचणी आहेत ते सोसायटीतल्या मंडळींना सांगू शकतात. त्यामुळे जर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटच्या मदतीने जर सोसायटीने ऑफर्स घेतल्या तर आम्ही तरी स्पेशली ते प्रिफर करतो. सर ॲक्च्युली माझं नेक्स्ट प्रश्न हेच होता, पण तुम्ही ते टच केला तर म्हणून विचारून टाकतो की एक सोसायटी जेव्हा एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नेमतात तर अशा एका कन्सल्टंटकडनं तुमचं काय अपेक्षा असतं की त्यांनी काय काय करून घ्यावं की तुम्ही एकदम व्यवस्थित प्रपोजल देऊ शकतात आणि तुम्ही पुढे नेऊ शकतात. कारण गणेश सरांनी हे पॉईंट काढला, मी तुम्हाला हे प्रश्न पहिले विचारतो आणि नंतर आपण जाऊया. अच्छा, बेसिकली मला वाटतं ते गाईडलाईन्समध्ये पण याचा उल्लेख आहेच. रिडेव्हलपमेंटच्या ज्या गाईडलाईन्स आहेत 2019च्या, तर त्याच्यामध्ये पण याचा उल्लेख आहे. पण त्याच्या पलीकडे मगाशी काही मंडळींनी जसा उल्लेख केला की आपला प्लॉट साईज काय आहे, आता एक्झिस्टिंग मंडळी किती आहेत, त्यांचा किती FSI कन्झ्युम झाला आहे, रोड किती विड्थचा आहे, या आधारावरती आता समजा या क्षणाला आपण UDCPR रिफर करतो आहोत, तर त्या आधारावरती काय एक्झॅक्टली फिजिबिलिटी होणार आहे हे ते वर्किंग त्यांना देतात किंवा देणं अपेक्षित आहे. हा एक भाग झाला. दुसरा आहे ते त्यांच्या इंटरनली जे सगळे विषय आहेत, कोणाचे काही लिगल इश्यूज असतात, एकमेकांमधले हेअरशिपचे असतात किंवा काही, तर त्याच्या सगळ्याची क्लॅरिटी आहे ना, हा दुसरा भाग आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल जी मंडळी आहेत त्यांचे काही कागदपत्रांचे इश्यूज असतील तर. तिसरे आहेत सोसायटी म्हणूनचे काही कागदपत्रांचे इश्यूज असतील. काही ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड्सवरती प्रॉब्लेम असतो, नाव वेगळं असतं, चुकलेलं असतं, वेगळ्या ठिकाणी वेगळ्या एरिया लिहिलेले असतात, त्यामुळे अडचण असते. प्रत्यक्ष जागेवरती वेगळा एरिया असतो, त्यामुळे जागेवरची मोजून
आणि प्रत्यक्षात डॉक्युमेंट्समधलं एरिया हे सगळे टॅली होतं आहे ना, म्हणजे मग त्यातला जो लिस्ट आहे किंवा तो गृहीत धरूनची सगळी फिजिबिलिटी केलेली आहे ना, असं झालं आहे आम्हाला 1-2 प्रकरणामध्ये की टेंडरच्या वेळेस पुरेसा सगळा अभ्यास नसल्यामुळे प्रत्यक्ष जागेवरचा एरिया आणि टेंडरमधला एरिया याच्यामध्ये फरक पडला आणि मग नंतर फिजिबिलिटी सगळी त्याच्यामुळे बदलावी लागली. तर हा सगळा जर अभ्यास पुरेसा झालेला असेल तर मग आपल्याला कुणाही डेव्हलपरला कोट करणं हे सोपं जातं. मला याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करायला आवडतील. मूलतः एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की कुठलाही रिडेव्हलपमेंटचा प्रकल्प याच्यामध्ये अनेक एक्सपर्ट्स एकत्र येऊन काम करत असतात. सो त्याच्यामध्ये आर्किटेक्ट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल, त्याच्यामध्ये लॉयर ऑल्सो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. सो जेव्हा आपण म्हणतो की प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटकडनं अपेक्षित काय आहे, सो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अपेक्षित आहे कॉम्पिटन्सी. दॅट इज समथिंग, ह्या कुठल्या तरी एका विषयामधली कॉम्पिटन्सी असल्याशिवाय तो कन्सल्टंट योग्य नाही असं मी म्हणेन. आयदर फायनान्शियल कॉम्पिटन्सी, लीगल कॉम्पिटन्सी किंवा आर्किटेक्चरल डिझाईन कॉम्पिटन्सी. आणि जे इतर एक्सपर्ट्स या विषयातले असतील त्यांच्याबरोबर असलेलं कोऑर्डिनेशन हे खूप कळीचे मुद्दे ठरतात. याचं कारण असं आहे की या कोऑर्डिनेशनमध्ये जर सुसूत्रता नसेल तर चुकीचे मेसेजेस पास होतात किंवा चुकीचे अपेक्षा सोसायटीच्या मेंबर्सच्या जनरेट व्हायला तयार होतात आणि मग समहाऊ तो विषय बारगळत जातो आणि ते होत नाही पुढे. सो फ्रॉम अ कन्सल्टंट्स पर्स्पेक्टिव्ह हे 3-4 मुद्दे आहेत जे मला असं वाटतं की महत्त्वाचे आहेत. आय थिंक आय अग्री विथ अमोल ऑन मोस्ट ऑफ द फॅक्टर दॅट ही हॅज पॉइंटेड आउट त्याच्यावरती. लाईक आय डोंट वॉन्ट टू पर्टिक्युलरली नेम फ्यू, बट असे काही कन्सल्टंट्स वी हॅव कम अक्रॉस की जे ॲक्च्युली प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट्स नाही आहेत आत्ता, who have probably been an architect but obviously रिटायर झालेले आहेत आता आणि ॲज अ त्यांचा वेळ जावा म्हणून आता ते काही सोसायटीजना कन्सल्ट करतात याच्यावरती. आणि बरेच वेळेला फॅक्च्युअल ग्राउंड रिॲलिटीजचा त्यांना डे टू डे अभ्यास नसल्या कारणाने कित्येक वेळेला मिसइन्फॉर्मेशन दिली जाते आणि त्याच्यामुळे सोसायटीच्यामध्ये डेव्हलपरबद्दल थोडंफार कुठेतरी नाही म्हटलं तरी एक परसेप्शन वेगळं क्रिएट केलं जातं. आणि आय थिंक अजून एक माझी अपेक्षा कन्सल्टंट्सकडून ही अशी पर्टिक्युलर आहे की लेट इट बी अ लेवल प्लेइंग फील्ड फॉर एव्हरीबडी, बिकॉज वी हॅव ऑल्सो कम अक्रॉस अ फ्यू कन्सल्टंट्स हू हॅव स्पेसिफिकली ओनली फेवर्ड अ फ्यू डेव्हलपर्स त्याच्यावरती. त्यामुळे आय थिंक वेअर कन्सल्टंट्स रोल इज कन्सर्न सोसायटीने जरूर कन्सल्टंट नेमावा, बिकॉज आय थिंक बऱ्यापैकी ग्राउंडवर्क तयार झालेलं असतं याच्यामुळे. पण आय थिंक वाईल फायनलायझेशन ऑफ द प्रपोजल it should be a level playing field for everybody is what I personally feel. Teja, have the mic. अमोल रावेतकरांनी आता जे मुद्दे प्रेझेंट केले ते ॲब्सोल्युटली खरंच करेक्ट आहेत आणि सर ॲप्रिशिएट यू फॉर पुटिंग सच पॉईंट्स अक्रॉस, कारण डिफिकल्ट टू पुट सच थिंग्स, पण यू हॅव पुट इट क्वाईट करेक्टली. दुसरी एक अपेक्षा नेहमी ॲज अ कन्सल्टंट आम्ही एक्सपेक्ट करतो की सोसायटीला पण सोसायटीचा जर वेळ वाचवायचा असेल तर जस्ट ओनली वर्किंग ऑन द फिजिबिलिटी ऑन कॅल्क्युलेटर ऑर एक्सेल, वी वूड एक्सपेक्ट सोसायटी टू गेट मोर इन्वॉल्ड विथ देअर रिक्वायरमेंट्स विथ देअर ओन आर्किटेक्ट फर्स्ट. आणि तुम्ही एक अगदी छोटा ब्लॉक प्लॅन जरी आम्हाला दिलात की हा साधारण आमच्या अपेक्षेच्या जवळ जाणारा प्लॅन आहे, म्हणजे आय हॅव वर्कड ऑन कपल ऑफ टेंडर्स वेअर टेंडर्स हॅव कम टू मी ज्याच्यामध्ये 100% प्लॅन फायनलाइज्ड होते आणि त्यांनी आम्हाला फक्त त्यांच्या फ्री सेलचे फ्लॅट दिलेले होते. सो अशी टेंडर्स जेव्हा आपल्याजवळ येतात तेव्हा आम्हालासुद्धा एक काम करायचा उत्साह असतो की इथे एक बेसिकली लोकांमध्ये अंडरस्टँडिंग क्लिअर आहे की ह्या पद्धतीचे फ्लॅट आपल्याला मान्य आहेत. त्यामुळे आमचे जे इनिशियली कष्ट होतात त्या कन्सल्टंटमुळे खूप मोठ्या प्रमाणात कमी होतात. आणि ह्याच्यामध्ये फिजिबिलिटी आहे का नाही, जसं मग अशी रानडे सरांनी पार्किंगचा मुद्दा मांडला, पार्किंगचा प्लॅन काढून जर टेंडर आमच्यापर्यंत आलं, वी आर नॉट एक्सपेक्टिंग दॅट पर्सन टू वर्क, रादर अशा वर्किंग्सला आम्ही स्वतःहून ऑफर देऊ की तुमच्या त्या सोसायटीच्या आर्किटेक्टवर उद्या 5 लाख रुपये खर्च आले तर होऊ द्या, ते आम्ही ऑफरमधनं तुम्हाला द्यायची सोय करू. पण तुम्ही हा अभ्यास करून जर बिल्डरच्या समोर बसलात तर प्रोसेस खूप फास्ट पुढे सरकेल. अजून आय वुड लाईक टू टेल एक बेनिफिट असा आहे की बऱ्याच वेळेस फ्लोअर कन्फर्मेशन फ्रॉम द मेंबर्स इज अ व्हेरी डिफिकल्ट अँड चॅलेंजिंग टास्क. कन्सल्टंट असल्यानंतर वी कॅन गेट अ कन्फर्म फ्लोअर्स फ्रॉम ऑल द मेंबर्स.
त्यामुळे एक 50% काम खूप इम्पॉर्टंट होऊन जातं. एक डिसॲडव्हान्टेज असा आहे कन्सल्टंटचा की लाईक अमोल सर से राईटली बऱ्याच वेळेस ट्रान्सपरंट काम होत नाही आणि पार्सलिटी होते आणि वी कीप ऑन बिडिंग द थिंग्स अँड ट्राईंग एव्हरीथिंग आणि नंतर लक्षात येत नाही कशामुळे मिळालं नाही आपल्याला. बऱ्याच वेळेस आपला ऑफर जास्त असते, रेंट्स जास्त असतो, बेटरमेंट चार्जेस बऱ्यापैकी जास्त असतात, बट देर इज नो रिझन वाय वी डोंट गेट द ऑफर ऑर द प्रपोजल. But at the same time, not necessarily that the highest offer is the right offer also at point of time. I think correct ना? 100% सो right. बरेच वेळा असं होतं की कन्सल्टंट लोक सोसायट्यांच्या अपेक्षा वाढवताना नेहमी रेट, सेलिंग रेट हा नेहमी हायर साईडला पकडलेला असतो. कन्स्ट्रक्शन कॉस्ट, बाकी सगळे कॉस्ट जे आहेत हे नेहमी लोअर साईडला पकडले असतात. प्रॉफिटेबिलिटी त्यामुळे कायम जास्त दाखवली जाते याच्यावरती. तुमच्या अपेक्षांनुसार तुम्हाला पर्सेंटेज एवढं नाही X+X+X मिळेल हेही कित्येक वेळेला केलेलं असतं. आणि कित्येक वेळेला असंही असतं की ते हायर आलेलं प्रपोजल जे आहे ते खरंच फिजिबल होतं आहे का जागेवरती, याचा बरेच वेळेला कित्येक वेळेला सोसायटीला खरा फीडबॅक दिला गेलेला नसतो याच्यावरती. त्यामुळे आय थिंक बरेच वेळेला कारण नसताना आपण बघतो असं की फेवरेटिझम होतं आणि दॅट केस तुम्ही म्हटलं तसं हायेस्ट ऑफर देऊन नाही झालं, पण कित्येक वेळेला असं असतं की हायेस्ट ऑफर देऊनसुद्धा ती योग्य आहे का नाही आहे हे बघण्याचं काम पण फिजिबिलिटी कन्सल्टंटचं आहे त्याच्यावरती. आणि कन्सल्टंटनं कोणत्या बेसिक पॅरामीटरवरती डेव्हलपर फायनल केला दॅट हॅज टू बी नाही दॅट एनिवेज इज नेव्हर डिस्क्लोज टू अस. नाही, बेसिकली इट हॅज टू बी अ होलिस्टिक वे. याचं कारण असं आहे की नंबर गेम इज नॉट एव्हरीथिंग. आर्किटेक्चरल प्लॅनिंग तो किती एफिशियंटली बसवलेला आहे, रेप्युटेशन, मार्केटेबिलिटी, अनेक फॅक्टर्स आहेत ते होलिस्टिकली, म्हणजे काही टँजेबल काही नॉन टँजेबल. सो हे सगळेच फॅक्टर्स कन्सिडर करून जो कन्सल्टंट खऱ्या अर्थाने पुढे जातो तो सक्सेसफुल होतो. हॅलो, हां, मला माझं मत थोडंसं, बाकी सगळ्यांनी जे मांडलं ते सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत सगळ्या, म्हणजे पण मला असं वाटतं की ह्या प्रत्येक रोलमध्ये आपण बेसिक काय तर असं मला वाटतं की सोसायटी ही सगळ्यातली मेन गोष्ट आहे. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये अवेलेबल आहे, पण सोसायटी म्हणजे सोसायटी मेन आहे. त्यामुळे सोसायटीने आपले PMC किंवा कोणी नेमताना, म्हणजे PMC आर्किटेक्ट असावा का अमुक असावा त्याच्याबद्दल मी काय बोलत नाही. कारण कसं होतं की बिझनेस करताना टेक्निकल माणूस चांगला बिझनेस करेल का एक कॉमर्स ग्रॅज्युएट चांगला बिझनेस करेल. मला वाटतं बऱ्याच वेळा असं होतं की कॉमर्स ग्रॅज्युएट चांगला बिझनेस करतात कारण त्यांना फायनान्सचं गणित चांगलं समजतं. आणि मला असं वाटतं रिडेव्हलपमेंटला त्या PMC बरोबर PMC नेमावा का तर 100% नेमावा असं मी सांगेन. कारण तो सोसायटीतल्या सगळ्या लोकांना एकत्र आणू शकतो काहीतरी एका फॉर्ममध्ये. कारण बिल्डरने असं केलं तर बिल्डरचं काहीतरी हे आहे का, काही इंटरेस्ट आहे का असं लोकांना वाटतं. पण सोसायटीची एक चांगली बॉडी असावी, अभ्यासू असावी आणि तिने नुसतं PMCवर अवलंबून राहू नये असं मला वाटतं. बाकी सगळ्यांनी सांगितलंच की एखादा प्लॉट असतो त्याच्या रोडमुळे त्याला FSI भरपूर मिळत असतो, पण सोसायटीची ओंजळच लहान असते. त्या ओंजळीमध्ये राहणार तेवढंच त्याला मिळणारं असतं खरं, पण ते कोणीतरी सांगावं लागतं की बाबा ह्याच्या पलीकडे बसू शकत नाही. जरी पोटेन्शियल खूप असलं तरी जागेवर बसत नाही. आणि मला वाटतं की ह्या प्रकारचं निवडताना थोडंसं सोसायटी ॲक्टिव्ह जास्त असायला पाहिजे असं मला वाटतं PMC बरोबर. मग चांगल्या प्रकारे तुम्ही बिल्डरला फायनल करू शकाल. नुसते आकडे हा काय म्हणजे असा मॅजिकचं हे नाही आहे, म्हणजे नुसते आकडे काय खूप मोठे कामाचे असं मला वाटत नाही. हॅलो एक मिनिट. मी आणखीन एक विषय बोलीन की जेव्हा सोसायटीचे मेंबर्स ऑफर्स बघतात वेगवेगळ्या बिल्डर्सच्या आलेल्या, तर मेंबर शुड नॉट स्टिक टू द फेवरेट बिल्डर की नाही हा बिल्डर माझ्या आवडीचा आहे, ह्याला जर काम मिळालं तरच मी रिडेव्हलपमेंटला तयार आहे, नाही तर मी तयार नाही. हे बरेचदा आम्हाला बघायला मिळतं आमच्या रिडेव्हलपमेंटच्या केसेसमध्ये. म्हणजे ह्याच्यामध्ये खरं दे शूड कम टुगेदर, दे शूड स्टिक टुगेदर आणि त्यांनी इतकं बघावं की आपला सोसायटीचा बेनिफिट कुठे आहे ना की माझा स्वतःचा इंडिव्हिज्युअल बेनिफिट कुठे होतो आहे हे बघणं त्यांनी खूप महत्त्वाचं आहे सोसायटीच्या मेंबर्सनी. दे शूड टेक केअर ऑफ इट. या मी एकच पॉईंट ॲड करीन, सोसायटीने कन्सल्टंट जरूर नेमावा. वी हॅव हॅड अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. आम्ही एका प्रोजेक्टवरती आत्ता एका कन्सल्टंटबरोबर काम केलं
आणि ते कन्सल्टंट नसते तर तो प्रोजेक्ट रिडेव्हलपमेंटचा झाला नसता. कारण काय, सोसायटीमध्ये मतभेद होते आणि एकमेकांवरती अनफॉर्च्युनेटली तेवढा विश्वास नव्हता काही कारणांनी. त्यामुळे माझा अनुभव खूप चांगला आहे. मी म्हणेन सोसायटीनी कन्सल्टंट नेमताना खूप मेहनत घ्यावी, म्हणजे बिल्डर नेमताना मेहनत घ्यायला लागणार नाही. तुम्ही चांगला कन्सल्टंट नेमलात, जो फेअर आहे, जो अनुभवी आहे, जो टेक्निकली स्ट्रॉंग आहे आणि होलिस्टिक विचार करेल, तर तुमचा बिल्डरही चांगला होईल. आणि एकच मी सजेस्ट करीन की तुमच्या सोसायटीला काय ऑफर आली आहे ही इतर सोसायटीच्या ऑफरशी कम्पेअर करू नका. सगळे पॅरामीटर्स वेगळे असतात. प्लॉट साईज वेगळा असतो, डेन्सिटी वेगळी असते, युनिट साईज वेगळा असतो, अनेक गोष्टी असतात. सो इफ यू आर गोईंग फॉर अ कन्सल्टंट अँड अ प्रोफेशनल, रिलाय अपॉन हिम. कारण काय, प्रत्येक गोष्टीत तुम्ही रिलाय करणारच आहात ॲज इट इज. सो गो अहेड अँड सिलेक्ट अ गुड कन्सल्टंट अँड यू विल गेट अ गुड बिल्डर. नमस्कार. बऱ्याच लोकांनी सोसायटीच्या अपेक्षा या अगदी बरोबरच आहेत. कारण मी जरी सोसायटीचं प्रतिनिधित्व करत असतो, पुणे हाऊसिंग फेडरेशन, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की पुणे जिल्ह्यात 18,000 गव्हर्नमेंट संस्था आहेत आणि त्याच्यातल्या जवळजवळ 30 ते 40% आता रिडेव्हलपमेंटसाठी आले, ज्या 80-90ला सगळ्या झालेल्या आहेत. आणि त्याच्यासाठी या लोकांची आता रिडेव्हलपमेंट करताना किंवा पुनर्विकसन करताना काय काय अपेक्षा आहेत, तर बऱ्याच लोकांना त्यांच्या निवडणुका झाल्या नसतात. आम्ही पहिल्यांदा निवडणुका हे केल्या, त्यांचे पहिलं स्वतः मालक आहात का नाही, त्यामुळे कन्व्हिन्स तुमचं झालं आहे का नाही इथपासून करतो. आणि त्यांनाही काउन्सिलिंगच्या व्यवस्था बेसिकली हा जो आहे कम्युनिकेशन गॅप आहे तोच भरून काढण्यासाठी आपण हे आता चर्चासत्र बोलवलं की हा प्रोसेस चालू केलं आहे. आणि याच्यासाठी पुणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आम्ही नक्कीच तुम्हाला सगळं मदत करू शकतो. कारण ते त्याच्यासाठी सोनारान काम टोचायला लागतात. जसं 2009चं सर्क्युलर आणि 2019चं तुम्ही बघितलं असेल, त्याच्यात ड्रास्टिक फरक पडला आहे. त्यात बऱ्याचशा गोष्टी त्यात पुनर्भाव झालेल्या आहेत आणि लोकांना हळूहळू आता समजायला लागलं की प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट कशासाठी नेमायला पाहिजे किंवा आपल्याला त्याचा फायदा काय. मग त्याच्यातनं आपल्याला आता युनिफाईड DCM हे सगळं तुम्हाला बघितलं तर रेरा बिरा सगळं आता पाणी वाहून गेलेलं आहे. नोटबंदी रेरा सगळं झालेलं आहे, कोविड पण होऊन गेलेलं आहे. त्यामुळे आत्ता परत लोक पुनर्विकसनाचं विचार करायला लागलेत आणि त्यातनं आता मानसिकता बाहेर येत आहे. आणि त्याच वेळेला आपल्याला काय पाहिजे हे नुसतं व्हॉट्सअपवर बघून आणि हे करून तुम्हाला हे करून, कारण प्रत्येकाचं कोणतरी काहीतरी सांगतात या सोसायटीला असं म्हणा, या सोसायटी. त्यामुळे आम्ही ते काउन्सिलिंग करतो की तुम्ही तुमचा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नेमा, ती आवश्यकता आहे, किंवा आर्किटेक्ट नेमा, त्याच्याकडनं फिजिबिलिटी रिपोर्ट घ्या. म्हणजे ते ॲक्च्युली गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्समध्ये आम्ही ते घालायला की हे आवश्यक आहे. आणि त्याच्यापासून आपल्याला नक्की आपण कुठे होते हे कळतं आणि मग त्याच्याप्रमाणे किती मिळू शकतं, मग काय मिळतं हे बार्गेनिंगचं. पण देखील ते विन विन, मगाही सगळ्यांचा मुद्दा तोच आहे, विन विन पोझिशन झाली तरच ते होऊ शकतं. म्हणजे विकसकांनी पण फार जाणून आणि सोसायटीचं पण जास्त फार जाणून आणि कुठल्या तरी एका पर्टिक्युलरली बिल्डर किंवा असं प्रमोट करून होतच नाही. त्याच्यातलं मॅन इक्विपमेंट मशिनरी सध्याची प्रेझेंट पॉलिसी असं करून तौलात्मक करूनच त्यांनी ठरवावं. आणि त्याच्यासाठी आम्ही हाऊसिंग फेडरेशन काउन्सिलिंग, कारण पुढे म्हणून आम्ही त्यांना सांगते की पुढची पिढी त्याच्यात तुम्ही इन्व्हॉल्व करा. म्हणजे तुमचं हे झालेलं आहे, पुढच्या पिढीला त्यात इन्व्हॉल्व केलं तर त्याच्यात लवकर डिसिजन होतात. म्हणून आम्ही त्याच्या निवडणूक प्रक्रियेपासून त्याला की पुढच्या पिढीला तुम्ही शेवटी देणार आहात. तुम्हाला बघितलं असेल 2019मध्ये कायद्यात दुरुस्ती झालेली आहे आणि त्याच्यात 2019मधल्या सर्क्युलरप्रमाणे असोसिएट मेंबर ही संकल्पना आली आहे. म्हणजे फ्लॅट किंवा प्लॉट हे माझ्याच मालकीचा राहतो, पण मी माझ्या पुढच्या पिढीला असोसिएट मेंबर म्हणून त्याच्या सोसायटीच्या मॅनेजमेंटमध्ये भाग घेऊ शकतो आणि ते लवकर निर्णय घेतात. आणि त्यांना सगळं ट्रान्सपरंट हवं असतं. त्यामुळे तुम्ही देखील कुठल्या तरी सोसायटीच्या फक्त अध्यक्ष किंवा सेक्रेटरी किंवा अशांना पकडून काही करू नका. म्हणजे तुम्ही करत नाहीत, पण तसा प्रयत्न करू नका. सगळ्यांना ट्रान्सपरंट राहा, म्हणजे मग तुम्हाला जास्तीत चांगला रिस्पॉन्स मिळेल. आणि असं काही करायचं असेल तर त्याच्यासाठी काउन्सिलिंगसाठी आवश्यकता आहे, त्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करू. एक मुद्दा चर्चा करताना अमोलनी सांगितलं की हायेस्ट ऑफर इज नॉट द राईट ऑफर, कॉस्ट वगैरे बघावं लागतं. हे एक कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा होऊ शकतो, बट आय विल स्टार्ट विथ अमोल बिकॉज आय थिंक ही इज द राईट पर्सन टू स्टार्ट द डिस्कशन. व्हॉट इज द राईट कन्स्ट्रक्शन कॉस्ट ॲट दिस एज? म्हणजे कारण आमचं जे पुनर्विकसन चालू होतं ते 1.5-2 वर्ष अगोदर चालू होतं. तेव्हा स्टील प्राईस काहीतरी वेगळंच होतं, सिमेंट प्राईस काहीतरी वेगळं होतं. आणि आता कोविड नंतर बिकॉज ऑफ कोविड, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, पेट्रोल वाढ, डिझेल वाढ, स्टील आणि हे सगळे कॉस्ट वाढले. तर एक म्हणजे आपण ॲव्हरेज घेऊ शकतो, पण व्हॉट अकॉर्डिंग टू यू अमोल इज अ व्हेरी गुड ॲव्हरेज कन्स्ट्रक्शन कॉस्ट दॅट कॅन बी कन्सिडर? कारण एका फिजिबिलिटीमध्ये मी 2,800 पकडतो तर फिजिबिलिटी वेगळी निघते आणि तिकडे काहीतरी लोकांनी जर काही सल्ला दिला की नाही 1800मध्ये पण कन्स्ट्रक्शन होते, तर तिकडे 30%चा 800% पण होऊ शकतात पेपरमध्ये. पण ते बहुतेक ते प्लॉट कन्स्ट्रक्शन करताना ते बहुतेक बसणार नाही. हे फर्स्ट मुद्दा. दुसरा आहे की कन्स्ट्रक्शन कॉस्ट सोडून आय एम शुअर तुम्हाला बाकी जे वेंडर्स आहेत त्यांचं पण काही ना काहीतरी कॉस्ट आणि हे पण तुम्हाला पकडावं लागेल. तर हे कन्स्ट्रक्शन कॉस्ट तुम्ही जेव्हा करतात
ते बॅलन्स आणि ॲव्हरेज ते काय असतं? सो जो तुम्ही तो वेंडर हा शब्द वापरला हा खूप गोंडस शब्द वापरला. आय थिंक आय पुट इट दॅट वे की देर आर लॉट ऑफ अननेम्ड स्टेक होल्डर्स दॅट वी नीड टू डील विथ आणि त्यांची कॉस्ट कुठल्याही पॅरामीटरवरती आम्ही कंटिंजन्सी येस दॅट कंटिंजन्सीज इलेक्शन जवळ आलं की वाढते, ते कमी जास्त होत असतं त्याच्यावरती. सो दॅट इज समथिंग दॅट वी कांट डिफाईन इन अ पर्टिक्युलर वे. पण ॲव्हरेज कन्स्ट्रक्शन कॉस्ट तुम्ही जर म्हणायला गेलात आत्ता त्याच्यावरती इट more or less I think all of us we all work probably in one of the most prime locations of Pune त्याच्यावरती की where no one is compromising on the material that he is choosing, the specifications, amenities that he is choosing त्याच्यावरती, and no one should do that also त्याच्यावरती. सो आणि मग त्याच्यावरती मग बाबा कोणी ॲडेड काही फीचर्स म्हणजे स्पेसिफिकेशनमध्ये म्हणण्यापेक्षा एक्सटर्नल फसाडला काही आणखीन काही क्रिएटिव्हिटी काही करतो आहे का, बाकी काही करतो आहे का, रूफटॉप टेरेसेस काही डिझाईन करतो आहे का, खालचे तो सायनिजेस कसे डिझाईन करतो आहे, हे सगळं कॅल्क्युलेट करताना करायला गेलं तर अकॉर्डिंग टू मी इट शुड बी समवेअर अराउंड 3,000 ते 3,200 रुपये ही आजची कन्स्ट्रक्शन कॉस्ट अप्रॉक्सिमेटली येते. लाईक यू आर सेईंग की पूर्वी 2,500-2,600 रुपये ही कॉस्ट प्री फर्स्ट कोविडच्या आसपास येत होती. आत्ता तुम्ही बघायला गेलात तर एव्हरीवेअर अराउंड 20% ऑल मटेरियल कॉस्ट ऑफ मिनिमम गॉन अप राईट नाव. 15 तारखेपासून जॅगवारसारखे फिटिंग्स आर ऑल्सो गोईंग अप बाय 20%. हे प्राइजेस जरी स्टील तुमचे बाकी पेट्रोल कमी झालं, डिझेल कमी झालं तरी हे प्राइजेस खाली येणार नाही आहेत कुठली त्याच्यावरती. ॲट द सेम टाईम कोविडनंतर, पहिल्या कोविडनंतर लेबर कॉस्ट हॅज सिग्निफिकंटली गॉन अप त्याच्यावरती. कारण पहिल्या कोविडनंतर आम्हाला लेबरला परत कसं आणलं आहे आम्ही, आमचं आम्हाला माहिती आहे. आय थिंक मोर ऑर लेस एव्हरीबडी हॅज फेस दॅट हार्डशिप त्याच्यावरती. अँड टू रिटेन अ गुड लेबर इज टुडे अ बिग चॅलेंज टुडे. त्यामुळे आय थिंक थोडाफार तो प्रीमियम द्यायला लागतो आपल्याला. त्यामुळे आय थिंक सेफर साईडला इफ आय मे से 3,000 ते 3,200 रुपये इज द कन्स्ट्रक्शन कॉस्ट दॅट वी कॅन लुक ॲट इट इन अ प्लेस लाईक कोथरूड म्हणा, बाकी म्हणा. ऑब्वियसली प्रभात रोड वगैरेला गेला तर अजून थोडाफार प्रीमियम त्याच्यावरती थोडासा हायर साईडला जाईल त्याच्यावरती. जस्ट वन क्वेश्चन क्लॅरिटीसाठी, हे आपण जेव्हा 3,200 किंवा 3,000 म्हणतो ह्याला आपण कशाने मल्टिप्लाय करतो की कन्स्ट्रक्शन कॉस्ट येतं? कारण याच्यात बऱ्यापैकी पॅरामीटर्स आहे. सेलेबल इंटू 1.1, बिल्टअप, कार्पेट. तर हे आपण जेव्हा 3,000 आणि जे आपण इकडे मंचावर सगळे बसलो आहे तर 3,000 म्हणतो, ह्याला आपण कशाने मल्टिप्लाय करतो म्हणजे सोसायटीला आपण समजेल की बाबा माझं सेलेबल एवढं आलं आहे तर बहुतेक थंबरूलनी खर्च एवढं यायला लागेल. अगेन फॉर दॅट मॅटर देर आर प्लेसेस वेअर तुमचा सेलेबल कमी येतो पण बिल्टअप जास्त होतो. बिकॉज बेसमेंट घेतला असेल, बाकी घेतला असेल तर ऑब्व्हियसली पोडियम स्लॅब आली, बाकी खर्च आले तर त्यामुळे तुमचा बिल्टअप हा नेहमी हायर साईडला जाईल त्यांना सेलेबल त्याच्यावरती. आम्ही कन्स्ट्रक्शन कॉस्ट काढताना ही सगळी बिल्टअपवरती काढतो त्याच्यावरती की ॲव्हरेज आपल्याला टेंटेटिव्हली येणारा बिल्टअप किती आहे आपल्या याच्यावरती, त्या बेसिसवरती आम्ही कन्स्ट्रक्शन कॉस्ट सगळा काढतो याच्यावरती. अजून कोणाला काही ॲड करायचं? याच्यामध्ये 2-3 जस्ट ऑफकोर्स अमोलनी उल्लेख केलेला आहे. पण हा नेहमी एक हे असतो की ते सेलेबलवरती धरायचं का कन्स्ट्रक्शन एरियावरती धरायचं. पण आम्ही पण आमच्याकडे प्रॅक्टिसमध्ये कन्स्ट्रक्शन एरिया म्हणजे सगळ्या स्लॅबची बेरीज केली तर जो एरिया येतो असं आपण सोपं त्याला हे म्हणूयात. तर अनेक वेळा काय की पार्किंगच्या 2-2 स्लॅब्स कधी कधी होतात किंवा आपण उंच करतो, पिट्स करतो, या सगळ्याची कॉस्ट त्या सगळ्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला लक्षात येत नाही. कारण आपण फ्लोअर बघतो पण आम्हाला डेव्हलपर्सना काम करताना टोटल कन्स्ट्रक्शन धरावं लागतं. त्यामुळे कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही स्लॅब एरियावरती म्हणजे कन्स्ट्रक्शन एरियावरती धरलेली सर्वात उत्तम. आणि जस्ट एक 2-3 उदाहरणं देतो की आत्ता 1 एप्रिल 21 आणि आत्ता आज आपण बसलेलो आहोत याच्यामध्ये 270वरनं सिमेंट 370ला गेलेलं आहे. 46 स्टील होतं ते 57ला गेलेलं आहे. असं तुम्ही बघितलं तर अक्षरशः या गेल्या 7-8 महिन्यामध्ये तुम्हाला काही मटेरियल्समध्ये 20 ते काही ठिकाणी 35पर्यंत एवढं सहजपणे वाढ झालेली दिसती आहे. त्यामुळे अगदी टोटल आणि मगाशी अमोल म्हटले तसं लेबर कॉस्ट पण जवळजवळ 20-25% वाढलेले आहेत पूर्वीपेक्षा, बिफोर कोविड आणि आता याचा सगळ्याचा टोटल इफेक्ट जर बघितला तर आपण 3,000 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्टमधलं फॅक्टरिंग जर आपण त्यातलं कॅल्क्युलेट केलं तर जवळजवळ 400 ते 500 रुपयाचा फरक आत्ता स्क्वेअर फुटावरती दिसतो आहे. परवा सकाळमध्ये पण मला वाटतं त्याची एक बातमी होती आणि क्रेडायनी पण काही त्याच्यावरती प्रसिद्ध केलं आहे. पण ओव्हरऑल जर तुम्ही लक्षात घेतलं तर समजा आपण 10,000 रुपये स्क्वेअर फूट या ॲव्हरेजनी असलेल्या कोथरूड किंवा असा परिसर
गृहीत धरला तर तो फॅक्टर बऱ्यापैकी होतो. रादर थोडंसं त्यापेक्षा कमी रेट जिथे आहे तिथं गेला तर तो फॅक्टरिंग जास्त त्रासदायक होताना दिसतो आहे. त्यामुळे कन्स्ट्रक्शन कॉस्ट हे येत्या काळामध्ये त्याचा नक्की परिणाम आपल्या सगळ्यांना दिसणार आहे की कुठे ना कुठे आम्हा सगळ्या डेव्हलपर्सना सेल कॉस्ट वाढवावी लागेल, त्याशिवाय हे ऑफसेटच करता येणार नाही. कारण ह्याचं रिडेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम असा आहे की रिडेव्हलपमेंटमधल्या मंडळींचे पर्सेंटेज आणि जे काय त्यांना देणं आहे कॉम्पन्सेशन ते आधी ठरलेलं आहे. आता आम्ही जर असं म्हटलं कोणीही की आता कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढली आहे म्हणून आता तुमचं हे कमी करा, तर ते प्रॅक्टिकली शक्य होणार नाही. म्हणजे याचा अर्थ त्याचा भार हा नव्या येणाऱ्या गिराईकांवरती हा करावा लागणार आहे. तर ऑफकोर्स या फोरमवरनं मी रिक्वेस्ट करीन सरकारला पण की याच्यामध्ये काय आपण करू शकत असू आणि हे खाली आणता आलं तर नक्की प्रयत्न केला पाहिजे. आय थिंक आणि मगाशी अनिरुद्ध राईंटली पॉइंटेड आपण बोलत असताना याच्यावर की सगळ्या कॉन्ट्रॅक्टर सप्लायर्स यांच्या सगळ्यांच्यामध्ये एस्केलेशन क्लॉज हा असतो. आय थिंक प्रॉब्ली वी आर द डेव्हलपर दो आर द ओनली वन हू नेवर गेट द बेनिफिट ऑफ एनी एस्केलेशन दॅट मे हॅपन इन दॅट पार्ट. त्याच्यावरती सतीश सर. मला एक पॉईंट ॲड करावा असं वाटतो याच्यामध्ये. स्मॉलर द साईट हायर द कन्स्ट्रक्शन कॉस्ट. एनी साईट बिलो 30,000 स्क्वेअर फूट विल टेक ॲटलीस्ट 3,500 रुपीज पर स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन कॉस्ट. इफ द साईट इज लिटिल बिट बिगर 100-200 रुपये सेविंग होऊ शकतं बिकॉज द कॉमन एक्सपेन्सेस विल रिमेन सेम इरेस्पेक्टिव्ह ऑफ द साईज ऑफ द प्रोजेक्ट. एक छोटासा पॉईंट होता जो ॲक्च्युली हा CA लोकांनी ॲड्रेस करायचा पॉईंट आहे. सो आय एम पुटिंग इट टू यू. यू हॅव अ पॅनल डिस्कशन टुमॉरो फॉर CAs. सगळ्यात महत्त्वाची टुडे सॉरी. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी झाली की पूर्वी फ्लॅट विक्री करताना 12% GST आपण घेत होतो आणि आपल्याला डेव्हलपर्सला त्यावेळेस इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायची आपल्याला परवानगी होती. टेक्निकली इनपुट टॅक्स क्रेडिट जरी कस्टमरला पूर्ण पास ऑन केला तरी गव्हर्नमेंट वॉज गेटिंग अबाउट 5% ऑफ GST टू देअर अकाउंट. आता कस्टमरच्या सॅटिस्फॅक्शनसाठी तुम्ही जेव्हा फ्लॅटच्या किमती कमी दिसाव्यात किंवा फ्लॅटची ओव्हरऑल पॅकेज लोकांची कमी व्हावी म्हणून तुम्ही सरसकट 5% GST केला आणि इनपुट टॅक्स क्रेडिट बिल्डरचा बंद केला. यांनी झालं असं की फ्लॅट विकत घेणाऱ्या माणसाला GSTचा बेनिफिट मिळाला, त्याची पॅकेज कॉस्ट कमी झाली. पण इनपुट टॅक्स क्रेडिट जेव्हा बंद झाला त्यावेळेस तो कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये एक्सपेन्सेसमध्ये गेला, जो इव्हेंच्युअली आम्ही कधी ना कधीतरी सेट ऑफ घेत होतो, जे आता सेट ऑफ बंद झाले. सो ह्याचासुद्धा गव्हर्नमेंटनी सिरियसली विचार करायला पाहिजे. इव्हेंच्युअली जसं गणेश जाधव सर फार प्रिसाइजली बोलले की नो वन इज डुईंग चॅरिटी ओव्हर हिअर, एव्हरी वन इज गोइंग टू अर्न प्रॉफिट फ्रॉम द बिझनेस दे डू. सो इव्हेंच्युअली जर एंड युजरवरती याचा भार येणार असेल तर वी हॅव टू थिंक फ्रॉम बोथ साईड्स की कन्स्ट्रक्शन कॉस्ट कंट्रोलमध्ये ठेवायचे असेल तर इवन टॅक्सेशन फॅक्टर हॅज टू बी टेकन केअर ऑफ अँड नॉट एव्हरी टाईम द बिल्डर इज सपोज टू ॲडजस्ट. एक सामान्य माणसाचं आपल्या जगात हे परसेप्शन झालेलं आहे की बिल्डरला कशाचाच फरक पडत नाही. तुमच्या जेव्हा मटेरियलच्या किमती कमी झाल्या तेव्हा तुम्ही आम्हाला डिस्काउंट दिला होता का, असा पुणेकर आपल्याला सहज प्रश्न विचारू शकतील. त्यामुळे आपण असं म्हणूयात की आपण एकत्र उभं राहून शासनाने सुद्धा याची थोडीफार जबाबदारी घ्यावी आणि टॅक्सेसमध्ये काही जर रिलॅक्सेशन खास करून रिडेव्हलपमेंट विंगला दिलं, कारण हा डेफिनेटली नीड बेस्ड कस्टमरचं मार्केट आहे. तर ॲज अ CA आय थिंक यू कॅन पुट युअर फूट डाऊन ऑन दिस पॉईंट. ॲज अ CA मी तर म्हणेन की टॅक्सेशन इज अ व्हेरी व्हेरी बिग टॉपिक. We have the next session on tax. सो नेक्स्ट सेशन जे पटवर्धन साहेबांचं पुढचं आहे session CA बरोबर आहे, GST बरोबर आहे. पुट लाईट ऑन व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स विच प्रॉब्ली अ कॉमन मॅन डज नॉट थिंक. आणि माझी तुम्हाला रिक्वेस्ट अशी आहे की त्यांच्याशी असलेल्या प्रश्न उत्तरामध्ये दोन्ही म्हणजे डेव्हलपरला लागणारा टॅक्सेशन आणि सोसायटी मेंबर्सला लागणारा टॅक्सेशन किंवा ओव्हरऑल ह्याचं दोन्ही अँगल्स तुम्ही कव्हर Intention करा. तेच आहे. अच्छा, पुढचा प्रश्न असा आहे. आणि एकच मुद्दा ॲड करतो जरा महत्त्वाचा आहे. GST हा एक मुद्दा रिडेव्हलपमेंटमध्ये खूप मोठा काम करतो आहे. बऱ्याच लोकांना हे माहिती नाही आहे किंवा त्याच्यावरनं असं झालं की कधी कधी टेंडर्स भरताना एक्सक्लुडिंग GST आणि इन्क्लुडिंग GST अशी एक मध्ये चालू होतं आणि मग कधीतरी हा सरकार GST काढेल असं वाटत होतं. पण प्रत्यक्षामध्ये तुम्हा सगळ्यांना माहिती असेल किंवा पुन्हा मी इथे उल्लेख करतो, एक्झिस्टिंग फ्लॅट 500 फुटाचा असेल कोणाचा आणि त्याच्यावरती आम्ही 100 फूट देणार असो तर पूर्ण 600 फुटाची आत्ताची किंमत करायची आणि त्याच्यावरती 5% GST भरायचा. हे डेव्हलपरला करावं लागतं आहे. हे आपल्या सगळ्यांच्याच दृष्टीने आम्हालाही अन्यायकारकच वाटतं, कारण 500 फूट कधीतरी विकत घेतलेलं आहे मंडळींनी, तेव्हा सगळे टॅक्सेस भरून ती विकत घेतलेला फ्लॅट आहे, त्याच्यावरही GST भरायचा आणि ॲडिशनल 100वरही भरायचा. हे का
आम्हाला सगळ्यांनाच नेहमी आम्ही याच्यावरती फोरममध्ये भांडत असतो, पण अजूनही याला यश आलेलं नाही. पण सर, तुम्ही जो इनिशिएटिव्ह घेतला आहे हा सगळ्यांचा कॉमन प्रश्न आहे. अल्टिमेटली ही कॉस्ट कुठेतरी त्यांच्या पर्सेंटेजवरती त्याचा फरक पडतोच. आपण सगळ्यांनी मिळून जर जुन्या एक्झिस्टिंग एरियावरती GST कमी करून घेतला तर नक्की रिडेव्हलपमेंटमध्ये मोठा फायदा होईल. आमच्या नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन हा मुद्दा घेतलेला आहे. आता GST काउन्सिलला आम्ही दिल्लीला भेटलो होतो, तेव्हा देखील त्यांनी सांगितलं की आत्ता आम्ही GSTमध्ये सुधारणा करतो आहे. त्यामुळे आम्ही नॅशनल हाऊसिंग फेडरेशनतर्फे हा घेतला. आपण सगळे म्हणून त्याच्यासाठी एकत्र प्रयत्न करू, आणि हा सगळ्यांचाच याचा मुद्दा आहे. आणि GST त्याच्यात रिव्ह्यू घेत आहेत आणि त्याप्रमाणे सुधारणात कन्सेशन देत आहेत ते. तसं त्यांनी प्रिन्सिपल मान्य पण केलेलं आहे. आम्ही रिव्ह्यू करू आणि त्यात तुम्हाला देऊ. ओके, पुढचा प्रश्न एक जे आमच्या सोसायटी लोकांकडनं आलेलं होतं. एक आहे की बहुतेक रिडेव्हलपमेंट हे प्रकरण असं आहे की ह्या बाजूला नेहमी कमी लोक असतील आणि त्या बाजूला नेहमी जास्त लोक असतीलच. पण बहुतेक खूप लोकांना हे जाणून घ्यायचं आहे की जेव्हा रिडेव्हलपमेंट हे प्रकरण होतं, डेव्हलपरला कशा कशा प्रकारचे रिस्क असू शकतात. कारण काही आम्ही प्लॉट्स बघतो तर प्लॉट्समध्ये इनहरंट रिस्क असतात. म्हणजे स्लम फेसिंग असेल तर थोडं कमी सेलेबिलिटी होतं वगैरे. तर असे अनेक प्रकारचे रिस्क असतात. तर थोडं आम्हाला म्हणजे तुम्ही सांगितलं की म्हणजे रिस्क हे काय प्रकारचे रिस्क असतात जेव्हा एक डेव्हलपर रिडेव्हलपमेंटचं एक प्रकरण प्रपोजल देतो आणि त्याला DA करतो आणि तो काम सुरुवात करतो. कारण बहुतेक रिस्क फक्त कन्स्ट्रक्शनमध्ये नसतं. प्रपोजल देताना एक रिस्क असेल, DA करताना एक रिस्क असेल, कन्स्ट्रक्शन करताना एक रिस्क असेल आणि सेल करताना पण एक रिस्क असेल. तर हे काय रिस्क असतं हे थोडं सगळ्यांनी सांगितलं तर जरा. हॅलो, हा खूप महत्त्वाचा मुद्दा टाकला तुम्ही आत्ता, की जेव्हा आम्ही रिडेव्हलपमेंटला ऑफर देतो एखादी, तेव्हा आम्ही एक थंब रूलप्रमाणे बाबा इथं मार्केटचा सेलिंग रेट X आहे, बांधकामाचा खर्च Y आहे, कॉर्पोरेशनचे नियम हे असे आहेत, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी या अशा आहेत. ह्या सगळ्या अनसर्टनिटीमध्येच ॲक्च्युली आम्ही काम करत असतो सगळेजणं. म्हणजे तुम्ही म्हणा रॉ मटेरियलची कॉस्ट घ्या किंवा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज, की 9 मीटरच्या रोडला आत्ता FSI समजा 2 आहे, तर तो नंतर 2चा 1.8 झाला. किंवा 7.5 मीटरच्या रोडला TDR अलाउड आहे, अलाउड नाही आहे. बिल्डिंगची हाईट आता कमी झाली आहे 9 मीटरच्या रोडला. 1 फाईन मॉर्निंग आम्ही सकाळी पेपर उघडतो तर पटकन बातमी येते की आता हाईट 24 मीटरचीच केलेली आहे 9 मीटरच्या रोडला. वेअरॅज ऑलरेडी माझ्या हिशोबाने बहुतेक सगळ्यांनी आपण 9 मीटरच्या रोडला ऑलरेडी आम्ही हायर ऑफर्स दिलेल्या आहेत. ह्या ज्या अनसर्टेनिटीज नियमांच्या ज्या आहेत ना गव्हर्नमेंटच्या, या खूप त्रासदायक आहेत आमच्या दृष्टीने. रॉ मटेरियलची कॉस्ट आमच्या हातात नाही आहे. डिझेल वाढलं, कॉस्ट वाढली. गव्हर्नमेंटचे टॅक्सेस वाढले, जबाबदारी बिल्डरची, म्हणजे बेअर बिल्डरने करायचं. तर ह्या सगळ्या मेन आमच्या अनसर्टेनिटीज आहेत ह्या व्यवसायामध्ये. आय एम शुअर सगळ्यांचं वेगळे रिस्क असतीलच. मी एक मोरलेस सर म्हणजे तसं आय थिंक अनसर्टनिटी इन रूल्स त्याच्यावरती. म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही एखादा रूल आणल्यावरती निदान ॲटलिस्ट तो 2-3 वर्षामध्ये त्याच्यामध्ये कुठलेही बदल घडणार नाहीत अशी आम्हाला अश्युरन्स द्या. म्हणजे त्याप्रमाणे आपल्यालाही काम करायला सोपं होईल त्याच्यावरती. तुम्हालाही हे माहिती आहे की इट्स टू गुड टू बी ट्रू दॅट सरांनी सांगितलं तसं की त्यांनी सदा शांती जशी केली तशी कदाचित एखादी अशी ट्रू गुड टू बी ट्रू अशी एखादी सोसायटी येते. बऱ्याच सोसायट्यांवरती आपण 2-2, 2.5 वर्ष कामं करतो त्याच्यावरती. म्हणजे मगाशी मी केदारशी किंवा अनिरुद्धशी बोलत होतो त्याच्यावरती की आय थिंक आजकाल काम करायला वेळ कमी लागतो आहे, सोसायटी कन्व्हर्जनला वेळ जास्त लागतो आपल्याला याच्यावरती. तर त्यामुळे जी काही नियम बदल घडतात, बाकी गोष्टी घडतात. आपण पहिले ऑफर दिल्यानंतर सोसायटीची बेसिक एक्सपेक्टेशन असते की तुम्ही हे आता दिलेलं आहे, हे कमिट केलं आहे, याच्यात कुठले बदल घडता कामा नयेत. वाढलं तर नक्कीच वाढवून हवं आहे आम्हाला, कमी झालं तर आम्ही काही कमी एक्सेप्ट करणार नाही याच्यामध्ये. त्यामुळे आय थिंक दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट चॅलेंज दॅट वी कीप ऑन फेसिंग. ॲड करू काही आहे या मला एक फॅक्टर दिसतो जो आत्ता रिडेव्हलपमेंटमध्ये जरा मोठा होत चालला आहे गेल्या काही वर्षामध्ये, आणि तो आहे की काम सुरू होण्यापूर्वी जेवढे पैसे भरायला लागत आहेत ती क्वांटम खूप वाढत चाललेलं आहे. आता बरेच जण, आम्ही सगळेच जण कुठे कुठे कोट करताना बँक गॅरंटी द्यायची का नाही हा एक मोठा प्रश्न. आणि मग रेरानंतर आम्ही सगळ्यांनीच ही भूमिका घेतली आणि ती योग्यही आहे की बँक गॅरंटीची गरजच नाही, बँक गॅरंटीपेक्षा पटीत पैसे आम्ही पहिल्या दिवशी
भरलेले असतात प्रोजेक्टचा डिमोलिशन होण्याच्या आधी. तर ते क्वांटम दिवसेंदिवस खूप मोठं होत चाललं आहे. म्हणजे काही वेळा थोडं डिस्प्रपोर्शनेट पण होताना दिसतं आहे की प्रोजेक्टचं व्हॉल्यूम, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा 10,000 फुटाचा प्लॉट असेल तर किमान 7-8 कोटी रुपये, बरोबर ना, अंदाजे आज कॉर्पोरेशनला भरावे लागत आहेत प्रत्यक्ष काम सुरू व्हायला. तर याचा इम्पॅक्ट असा आहे की ह्याचा कॅश फ्लोशी लिंक होतं. आत्ताचा सेल इतका फास्ट नाही आहे की पहिल्या दिवशी तुम्ही बोर्ड लावला आहे आणि सगळे फ्लॅट गेलेले आहेत. याचा अर्थ त्याचं व्याजाचं गणित या सगळ्या पिरियडमध्ये धरावं लागतं. हा एक मोठा फॅक्टर आता रिडेव्हलपमेंट होताना दिसतो आहे. अजून एक जस्ट उल्लेख म्हणून करतो की दरवर्षी रेडी रेकनर जर वाढला तर प्रपोर्शनेट सगळे चार्जेस वाढतात. प्रोजेक्ट पिरियड समजा 3 वर्षाचा आहे आणि काही मधल्या प्रीमियम नंतर भरायची वेळ आली तर रेडी रेकनर कधी वाढेल आणि मग त्याचा इम्पॅक्ट आम्हाला आमच्या सगळ्या चार्जेसवरती कसा होईल, याचं गणित कसं मांडायचं हा एक मोठा प्रश्न आहे. कारण बरेच वेळा रेडी रेकनर हे लोकलाईज सेलवरती त्यांनी ठेवलेले असतात आणि प्रीमियम मात्र त्याला सगळे आता लिंक केलेले आहेत रेडी रेकनरला, आणि तो एक मोठा फटका बसताना दिसतो. रिस्कबद्दल मला असं बोलायचं आहे की सोसायटीला सगळ्यात मोठी रिस्क काय आहे की तुमची बिल्डिंग तोडलेली आहे आणि नियम बदलले. कारण काय ह्याच्यावरती कुठलाही मार्ग नाही. त्यामुळे ह्याच्यावरती अनफॉर्च्युनेटली एकच मार्ग आहे, पॅनलमधल्या कोणालाही आवडणार नाही, की संपूर्ण सँक्शन करून घ्यायचा प्लॅन टॉप टू बॉटम आणि मगच ती बिल्डिंग तोडायची. याच्यामध्ये एव्हरीबडी इज प्रोटेक्टेड. याचा इफेक्ट तुम्हाला सांगतो काय होईल. गणेश जाधव सर म्हणाले त्याप्रमाणे कॅश फ्लोवरती याचा इफेक्ट होतो. कारण काय माझी सबस्टॅन्शियल इन्व्हेस्टमेंट, पेड FSI, TDR, ॲन्सिलरी FSI, सगळी चलनं ही मला अपफ्रंट भरायची आहेत. परंतु ह्याच्यामध्ये अनसर्टन्टी सगळ्या प्रकारची सँक्शनिंगची निघून जाते. आता ह्याच्याकरता तुमच्या बाजूनी तुम्ही काय कॉपरेट करू शकता की इफ अ बिल्डर इज विलिंग टू डू अ प्रपोजल दिस वे, इट रिड्युसेस युअर रिस्क सो मच की तुम्ही थोडे काही टक्के सॅक्रिफाईस करायला हरकत नाही, बिकॉज दिस इज इन्शुरन्स फॉर यू आणि इट इज ॲट अ व्हेरी लेस कॉस्ट दॅट यू आर गेटिंग ॲट अ पीस ऑफ माइंड. खरंच सांगा त्या 5% खरंच कोणाला फरक पडणार आहे? रिअली दॅट इज वॉट इट बॉईल्स डाऊन टू. म्हणजे ते 30 स्क्वेअर फूट जे आपल्याला मिळाले असते ते कमी मिळाले, परंतु बिल्डिंग 100% होणार आहे. तर आय थिंक आय वुड ॲडवाईज माय फादर इफ ही वॉज गोईंग फॉर रिडेव्हलपमेंट की बाबा तुम्ही कमीची ऑफर घ्या, पण जो बिल्डर असं करणार आहे त्याच्याकडे तुम्ही काम करा, बिकॉज ही इज प्रोटेक्टेड, दॅट्स वाय यू आर प्रोटेक्टेड. तर रिस्कबद्दल मी एवढंच म्हणेन आणि आय वुड एनकरेज ऑल द बिल्डर्स टू फॉलो दिस फॉर्मॅट. जस्ट टू ॲड ऑन वन पॉईंट, जे व्यास सरांनी मगाशी सुरुवात केली की रोज जे नियम बदलतात. 9 मीटरचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला की अचानक हाईट कमी केली जाते. त्यातली दुसरी गोष्ट आम्ही आत्ता सगळे फेस करतो आहे, आय एम शुअर सगळ्यांनी आपण फेस केली आहे. अचानक TDR प्रायोरिटीचा कॉन्सेप्ट आला आणि आपण 2 महिन्यापूर्वी TDR ज्या किमतीला घेत होतो त्याच्यापेक्षा दुप्पट किमतीलासुद्धा आता TDR मिळत नाही आहे. आता ज्यावेळेस फिजिबिलिटी वर्कआउट केलेली असते तेव्हा ह्या कुठल्याही गोष्टी आपण कॉन्टेंजन्सी म्हणजे 10%, 5% एवढी धरू शकतो. किमतींमध्ये जेव्हा दुपटीमध्ये फरक पडायला सुरुवात होते आणि फॉर एक्झाम्पल जेव्हा आम्ही कोट केलं तेव्हा युनिफाईड DCPRमध्ये अशी कुठलीही प्रोव्हिजन नव्हती की TDRला प्रायोरिटी येईल. या बेसिसवरती एव्हरी वन हॅड गॉन अहेड आणि आता अचानक या पद्धतीचे सर्क्युलर्स येतात. त्यामुळे आय पर्सनली फील की एक सिम्पॅथेटिकली सिच्युएशनकडे सुद्धा बघणं खूप आवश्यक आहे की बाबा ह्या सगळ्या गोष्टी कॉन्टेंजन्सी किती धरल्या गेल्यात आणि जसं केदार रानडेंनी सांगितलं की रिस्क मिटिगेट करण्याकरता 5% कॉम्प्रोमाइज करायला लागले तरी करूयात, पण एक प्रोजेक्ट फुलप्रूफ आपल्या फिजिबिलिटीमध्ये बसवून घेऊयात असं मलाही वाटतं. मला केदार रांदळेंनी बोललेलं 100% मान्य करायला हरकत नाही आणि सगळं ॲक्सेप्टेड असतं. म्हणजे ते एक चांगलं सोल्युशन आहे जे आम्ही सदाशांतीला पण केलं. बेसिकली सदाशांती आम्ही पूर्ण सँक्शन केलं होतं आणि नंतर मग काय बदललं तर त्यांनी सांगितलं की एअरफोर्सची NOC जी आहे ती NOC त्यांनी कंपल्शन केली की त्याशिवाय प्लॅनच सँक्शन होणार नाही. पण आम्ही लकीली प्लॅन सँक्शन केला होता पहिला, त्यामुळे नवीन कुठचाही रूल आमच्या सँक्शनवर येऊ शकत नव्हता. हा मला वाटतं ह्याच्यामुळे फरक होतो. दुसरं अजून एक मला असं वाटतं की एकदा प्रोजेक्ट पूर्ण जर आणि तोडायचं असतं त्यावेळी कोणतरी एखादा माणूस जर खाली करत नसेल ना फ्लॅट तर एक मोठी रिस्क राहते आमची की आम्ही सगळं काम केलेलं असतं, प्रोजेक्ट सँक्शन केलेला असतो आणि एखादा माणूस काहीतरी सोसायटीमध्ये काय स्वतःचा काहीतरी इकडे तिकडे झालेलं असतं आणि तो सोडायला तयार नसतो. त्याच्यामुळे पूर्ण प्रोजेक्ट अडकू शकतो. ही एक खूप मोठी रिस्क आहे कारण बिल्डर अडकलेला असतो सगळा पैसे घालून पूर्णपणे. स्वप्नील शेंडे सारथी ग्रुपमधनं इन्व्हायटेड होते, प्लीज.
अच्छा, दिस माइट बी अ व्हेरी डिफरंट सेगमेंट, पण हे मला करायचं होतं डेव्हलपर्स बरोबर. जनरली हाय स्वप्न, रिडेव्हलपमेंट बिल्डर्स आणि नॉर्मल बिल्डर्समध्ये एक मोठा फरक हा असतो की नॉर्मल बिल्डर एक जमीन घेतो आणि बांधकाम सुरुवात करतो. रिडेव्हलपमेंटमध्ये देर इज लॉट ऑफ सायकॉलॉजिकल इश्यू दॅट अ बिल्डर हॅज टू प्ले विथ. आणि मी जेव्हा पण कुठल्याही डेव्हलपरबरोबर मी गप्पा मारलेले तर मला अनेक असे किस्से ऐकू येतात की अरे आमच्या या प्लॉटमध्ये ना असं असं झालं होतं आणि आम्ही हे केलं होतं आणि आम्ही हे सोडवलं. ठीक आहे. आणि मला कधी कधी हे लक्षात येतं की हे बिल्डरचं काम असतं का, म्हणजे तो घराचं प्रॉब्लेम सोडवतो आहे ते, म्हणजे काय वेगवेगळं. मला हे ॲक्च्युली लोकांसमोर हे प्रश्न हे आहे की असं एक गमतीदार किस्सा जे बहुतेक डेव्हलपरचं काम नाही आहे, पण कारण तुम्ही रिडेव्हलपमेंट करतायत आणि तुम्हाला ते प्रोजेक्ट हवं आहे म्हणून असं काही कधी झालं आहे का जे आम्हाला ऐकायला आवडेल. आणि आय एम शुअर एव्हरी डेव्हलपर विल नॉट हॅव वन, मल्टिपल. आणि बहुतेक ह्या प्रश्नाचं उत्तर असं सुरुवात होईल सगळ्यांकडनं, मी नाव घेऊ शकत नाही पण हे असं झालं होतं. सर मी सांगतो. आम्ही आयडियल मगाशी आपला एक मुद्दा झाला की कुठल्या अनसर्टनिटीमध्ये आम्ही काम करतो. त्याचं एक उत्तम उदाहरण मी सांगतो माझं स्वतःचं, की आयडियल कॉलनीमध्ये आम्ही एक स्कीम लॉन्च केली. प्लॅन सँक्शन झाला, लोकांनी शिफ्टिंगला सुरुवात केली आणि 15 दिवसामध्ये मला कॉर्पोरेशनचं पत्र आलं की तुमचा प्लॅन चुकून पास झालेला आहे कारण तुमच्या प्लॉटला रोड वायडनिंग ॲप्लिकेबल आहे म्हणून. तर तुम्ही परत रिसबमिट करा प्लॅन. म्हणजे माझा प्लॉट जो 10,000चा होता तो झाला 8,500चा. सोसायटी म्हणाली आमची ऑफर नाही बदलायची. पण सोसायटीने, मी तुम्हाला सांगतो की त्यांनी मला कॉपरेशन पण खूप चांगलं दिलं सोसायटीच्या लोकांनी, की जरी प्लॉट लहान झाला आम्ही परत रिडिझायनिंग केलं, रिअलॉटमेंट्स केल्या आणि मग नंतर ती स्कीम पूर्ण पण झाली. ह्या अशा केसेस बऱ्याचदा होतात. जसं माझ्याकडे हा एक किस्सा नाही, आहेत बरेच, पण मी आता सगळ्यांना संधी देतो सांगायची की दिस इज द मेजर अनसर्टनिटी व्हेअर वी वर्क ॲक्च्युली. की कॉर्पोरेशनचे नियम कसे बदलतात, 10 दिवसामध्ये बदललेला नियम आहे हा. आणि बाहेर लोकांकडे वावड्या वेगळ्या उठतात मग की बिल्डिंग लेट झाली आहे, बिल्डरचंच काहीतरी चुकलेलं आहे म्हणून ती स्कीम होल्ड झालेली आहे. या पद्धतीने बाहेर थोड्याशा वावड्या पण उठतात. त्याच्यातच सुद्धा आम्हाला डील करावं लागतं त्याच्याशी सुद्धा बरेचदा अफवांशी. या नाही, हे प्रश्न सगळ्यांसाठी आहे तर उत्तर कंपल्सरी आहे. आय थिंक इथे असलेल्या प्रत्येक डेव्हलपरकडे असे अनेक किस्से आहेत आणि द बेस्ट वन. एक किस्सा जर सांगायचा झाला तर आम्ही एक सोसायटी रिडेव्हलपमेंटला साईन केली. साईन होईपर्यंत बाकी स्टँडर्ड प्रोसिजरप्रमाणे 10-12 डेव्हलपर्सकडनं कोटेशन्स घेऊन निगोसिएशन्स करून वर्षभर ते सगळा कार्यक्रम चालला होता. साईन झाल्यानंतर वी वर डिस्क्लोज्ड की देर इज अ डिवोर्स केस दॅट हॅज हॅपन्ड अँड अ कपल इज फायटिंग ऑन द सेम फ्लॅट फॉर लास्ट 22 years. 22 वर्षापूर्वी डिवोर्स झाला आहे. दे हॅव मूव्ड ऑन इन देअर लाईफ, पण फ्लॅटवरती लिटिगेशन आहे. सो कोर्टाचा ऑर्डर आहे की 50-50. सो तुम्हीच हे बोला त्यांच्याशी आणि पुढे हे तुम्ही प्रोसेस घडवून आणा असे आम्हाला त्यांनी गळ घातली. सो जेव्हा आम्ही ॲक्च्युअल त्या झोनमध्ये घुसलो तेव्हा वी रिअलाइज्ड की हा फक्त कागदोपत्री आणि व्यावहारिक विषय नव्हता. वी ॲक्च्युली एंटर्ड समबडीज पर्सनल लाईफ, समबडीज इमोशनल झोन. सो इट टुक अ लॉट ऑफ टाईम. ॲज यू राईटली सेड की डेव्हलपरचा स्किल सेट हा नो डाऊट उत्तम डिझाईन करणे, उत्तम बांधकाम करणे हा जसा आहे तसा हँडलिंग सच अ डेलिकेट सिच्युएशन इज ऑल्सो अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. इट टुक अस अ इयर to settle everything and move ahead. Can we now confidently say you are a better counselor than a builder? I don't want to get into that zone again. I think Amol said that is one classic example even we have faced. भावाभावांमधली भांडणं, that is another classic example that we keep on facing. त्याच्यामध्ये बेसिकली म्हणलं ना, आय थिंक की प्रपोजलपेक्षा इंटरनल वादावादी आणि इंटरनल हेवेदेवे आणि पर्सनल अजेंडा आणि पर्सनल इगोज लोकांची सांभाळणं, आय थिंक याच्यातच बराच वेळ आमचा जातो याच्यामध्ये. आणि लाईक अमोल सेड, आय थिंक येस, इवन वी हॅव फेस्ड अ कपल ऑफ
such cases where I think one was divorce case, the other one was भावाभावांमधली असलेली भांडणं, वडील मुलाची भांडणं. सो ही सगळी आय थिंक कुठेतरी तो जाऊन पर्सनल लाईफमध्ये शेवटी वी हॅव टू इन्व्हॉल्व आणि कुठेतरी ट्राय अँड फाइंड अ मिडवे सोल्युशन सो दॅट द सोसायटी अँड इट्स मेंबर्स कॅन फायनली गेट अ रिडेव्हलप्ड सोसायटी इज समथिंग दॅट यू ऑल आय थिंक प्रॉब्ली सम पॉईंट ऑफ टाईम हॅव फेस्ड इट. आय एक उदाहरण देतो अजून, म्हणजे ही आम्हाला हे करायलाच लागलं. बहुतेक सगळ्या डेव्हलपर्सने यातनं जायला लागतं. पण अजून एक आम्हाला करायला लागलं की भाडेकरू आणि ओनर, फ्लॅट ओनर यांच्यामध्ये वाद होता आणि भाडेकरू खाली करायला तयार नव्हता फ्लॅट. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये पुष्कळ सगळ्या प्रकारच्या गोष्टी करायची वेळ आली. आणि मग त्या भाडेकरू आणि कारण आपण मूळ मालकांना नोटीस दिलेली असते तुम्ही खाली करा म्हणून, भाडेकरूचं काय करायचं हा प्रश्न आहे. जो समजा एखाद्या फ्लॅट ओनरला त्याचा भाडेकरू ऐकत नसेल तर काय करायला लागणार. तर अशा प्रकारचे सिच्युएशन येऊ शकतात. आमच्यावर आली ती वेळ आणि महत्प्रयासाने काही वेळा सगळ्या उरलेल्या सोसायटीच्या मेंबर्सना घेऊन आंदोलन करायची वेळ आली, तेव्हा कुठे तो प्रश्न सुटला. स्वप्नील, जनरली सारथी डज अ बिगर प्रोजेक्ट अँड आय एम शुअर बिगर प्रोजेक्ट मीन्स बिगर प्रॉब्लेम्स. तर तुमचं असं काही अनुभव आला आहे का कधी? हॅलो, आमचा कोथरूडचा एक प्रोजेक्ट होता. सो बेसिकली एव्हरीथिंग वॉज डन, प्लॅन वॉज सँक्शन्ड, सोसायटीचं कन्व्हर्जन झालं होतं, एव्हरीथिंग वॉज डन. नंतर असं कळालं की आपला जो PRCचा एरिया होता, म्हणजे जो सोसायटीचा एरिया होता आणि जो सँक्शनचा एरिया होता, त्याच्यामध्ये अराऊंड 1000 स्क्वेअर फीटचा फरक होता. सो आफ्टर एव्हरीथिंग डन असं कळलं की लँड ओनर ज्यांनी आधी बिल्डिंग बांधली होती ती, तर त्यांचं म्हणणं असं होतं की आता जो प्लॉट आहे 1000 स्क्वेअर फीट तर आम्हाला मेन रोडला काढून द्या. म्हणजे आफ्टर एव्हरीथिंग डन यू हॅव टू गिव्ह दॅट प्लॉट. म्हणजे कमर्शियलचं फ्रंटेजस देर वॉज अन इश्यू. सो इट वॉज अ बिग इश्यू. तो नंतर मग लँड ओनर म्हणजे प्रोजेक्ट कन्वर्ट झाल्यानंतर परत लँड ओनर, जुने लँड ओनर परत त्याच्यामध्ये पिक्चरमध्ये आले आणि मग त्याला परत सॉर्ट आऊट करायला जरा असे चॅलेंजेस आले होते मोठ्या प्रोजेक्टला. एका आय एम शुअर दिगंबर सरांकडे सगळ्यात जास्त अनुभव असेल याचं. नाही, अनुभव बरेच असतील. मला वाटतं प्रत्येक प्रोजेक्टचा एक वेगळा अनुभव आहे प्रत्येकाचा. त्याचा बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे ते महत्त्वाचं आहे. मला वाटतं बिल्डरला एक ॲडिशनल रोल करावा लागतो की समन्वयाची किंवा बऱ्याचशा गोष्टी सगळ्या प्रकारचा तज्ज्ञपणा येतो त्याच्याकडे. म्हणजे सगळ्यांना सल्ला देणं, अमुक करणं, समेट घडवणं. आमच्या एका एरणवाण्याच्या प्रोजेक्टला असंच झालं होतं की सगळ्या सोसायटीतले सगळे मेंबर राजी होते, सगळ्यांनी दिलं, सँक्शन केलं आम्ही. आणि खाली करताना त्या सेम यांच्याप्रमाणे त्याची घटस्फोटाची केस चालू होती नवरा बायकोंची आणि ते जोरदार प्रकरण रंगलेलं होतं. आणि आम्ही ते सगळं सांगितलं खाली करायला. त्या बाईसाठी आम्ही वेगळी एक जागा जवळ घेऊन दिली, तिने सिलेक्ट केलं, तिचं जागेचं ॲग्रीमेंट केलं, पण खाली करायला तयार नाही. सगळे खाली करून गेले. सोसायटी म्हणाले तोडू आपण पहिल्यांदा. आणि आम्ही तिला विचारलं की बाई काय करू, तोडायला घ्यायचं का? तर ती म्हणाली तुम्ही तोडायला लागा, मी तुम्हाला खाली करून देईन थोडं दिवस थांबलं तरी. ती ग्राउंडला होती, आम्ही तोडलं, सगळं झालं. पण मग तिचं एकच मागणी होती की माझा पूर्ण फ्लॅट जो आहे तो माझ्या एकटीच्या नावावर करून द्या. आणि ऑफकोर्स जे कोणी मान्य करत नव्हतं, बेसिकली सगळे सोसायटी समजावून सांगत होती, पण झालं नाही. आणि नंतर मग ते सिटी इंजिनियर वाघमारे साहेब किंवा अजून पुढे असं सगळीकडे गेलं. सगळ्यांनी प्रकरण ॲक्च्युली बघितलं आणि ते म्हणाले बाई तुम्हीचं हे एकदमच वीक केस आहे, तुम्ही देतायत ते सगळं बरोबर आहे. तो नवरा लिहून द्यायला तयार आहे की बाई तुला तोडून घालून बांधून झालं की तुला परत राहायला देतो, कोर्टाचे केस लागेल त्यावेळी बघू आपण, ते सगळं सांगितलं. किंवा मी आपल्याच मुलं आणि आपल्या नावावर लावून द्यायला तयार आहे, एकटीच्या नावावर नाही. असं सगळं होऊनसुद्धा काय होत नव्हतं. शेवटी कोर्टात जावं लागलं प्रकरण. सोसायटी आणि आम्ही सगळे कोर्टात गेलो. आमची इकडे आमचं बिल्डिंग प्लॅन सँक्शन आहे, आम्ही लोकांना भाडं भरतो आहे आणि केस चालू आहे. शेवटी ते कोर्टाने 6 महिन्यात मग निकाल सांगायचा हरकत नाही तुम्हाला की कोर्टाने 6 महिन्याचा निकाल दिला की बाबा त्या बाईला त्याने खाली करायला लावलं की तुम्ही 1 महिन्याची मुदत देतो, तुम्ही ताबडतोब खाली करा, नाहीतर रिसिव्हर नेमलेला आहे, पोलीस घ्या आणि खाली करा. त्यानंतर आमच्या तिने बरोबर 30व्या दिवशी खाली केलं आणि म्हणजे महिन्याच्या मुदतीतला. आणि मग आम्ही 2 वर्षात काम पूर्ण केलं. पण सोसायटी पूर्णपणे आमच्या मागे होती. आम्ही सगळे एकत्र लढत होतो, सगळे 11च्या 11. तिचा नवरा पण आमच्यावर असायचा, आम्ही सगळे तिथे जायचो, का तारीख लागली की जायचो.
अशी मोठी केस होते तुम्ही तेच चूक केली की नवऱ्याला बरोबर ठेवलं. वेगळा मजेशीर किस्सा सांगतो, कारण रिडेव्हलपमेंटमध्ये आपण सगळेजण रोज वेगवेगळ्या मजा बघत असतो, पण हा ॲक्च्युली माझ्या या टेन्युअरमधला सगळ्यात मजेशीर किस्सा आहे. नाव न घेता सांगणार ऑब्व्हियसली. प्रॉपर्टीचे 2 भाऊ, रावेतकर साहेबांनी सांगितलं तसं भावाभावांमधले वाद काही झालं तरी एका मुद्द्यावर येत नाहीत. 4-4 वर्ष त्यांनी प्रपोजल्स घेतली, काही केलं, रिडेव्हलपमेंट फायनल व्हायचं नाही. 5व्या वर्षी पुन्हा रिडेव्हलपमेंटचा त्यातला एक भाऊ अत्यंत म्हणजे नाहीच, म्हणजे मी म्हणेन तेच पूर्व दिशा असे होते. तर शेवटी परत बिल्डरची सगळ्यांची प्रपोजल्स मागवली, त्याच्यामध्ये 6-7 जणांची प्रपोजल आली, शॉर्टलिस्ट होऊन शेवटी दोघांचं प्रेझेंटेशन झालं. ऑफर आम्हीसुद्धा त्या 2मध्ये शॉर्टलिस्ट झालो, पण त्यांची सगळी हिस्ट्री बघता माझी काही फार आशा नव्हती की हा प्रोजेक्ट होईल. आपलं प्रेझेंटेशन मी दिलेलं होतं. एक दिवशी त्यांचा अचानक फोन आला की साहेब आम्हाला तुमच्या ऑफिसला यायचं आहे. म्हटलं या. दोघंही भाऊ एकत्र अत्यंत हसत आले आणि सांगितलं आम्ही तुम्हाला काम द्यायचं ठरवलं आहे. मला शॉक बसला की 5 वर्ष न झालेली बिल्डिंग आपल्या नशिबी कशी काय आली. तर म्हटलं छान, लेटर ऑफ इंटेंट वगैरे सही झालं. पण त्यातले जे दुसरे भाऊ होते जे त्या मनाने खूप समंजस होते, मी त्यांना विचारलं काका निर्णयावर कसे काय आलं, 5 वर्ष आपण निर्णय नाही घेऊ शकलो. ते म्हणे मी यावेळेस ठरवलं होतं, मला जो बिल्डर पाहिजे ना तो मला नको मी हे म्हणत राहिलो. शेवटी आमच्या दोघांमध्ये इतका वाद झाला, मी नको म्हटल्यामुळे ते तुझ्या नावाने हो करत गेले. शेवटी मी सांगितलं नाही ठीक आहे मी कॉम्प्रोमाइज करतो, पण आता आपली रिडेव्हलपमेंट होऊ दे. म्हणजे रिव्हर्स सायकॉलॉजी ही सुद्धा गोष्ट आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते आणि सोसायट्यांमध्ये तर ही असतेच. एकांना रांजेकर आवडतात, एकांना रावेतकर आवडतात, एकांना व्यास आवडतात. तर अशा वेळेस प्रत्येक ठिकाणी असे काहीतरी वेगवेगळे किस्से होतात. पण जसं मगाशी व्याससाहेबांनी पण एक मुद्दा मांडला की कुठेतरी एका ठिकाणी सोसायटीच्या हितासाठी एकत्र या आणि ती ओव्हरऑल बिगर पिक्चर बघा आणि पुढे जा. सगळ्यांच्या नशिबाने उत्तम धंदा मिळतो आहे. उद्या वेळ आली तर एकत्र धंदा करायला सगळे तयार आहोत. आपण सगळे महाराष्ट्रीयन मराठी लोक आहोत, त्यामुळे आपण हा धंदा सगळे छान एकत्रित करू शकतो. एकच सांगतो, सध्या रिडेव्हलपमेंटबद्दल बोलतोय, सदाशिव पेठेत काम करतोय एवढंच म्हणतो आणि माझं वाक्य संपवतो. वाडा आहे, 8 मालक आणि 78,000 भाडेकरू, त्यातनं सोडवून 2013 सालची माझी ऑफर होती. आत्ता आमची फाउंडेशन झाली. आता ह्याच्यात काय काय घडलं काहीच सांगत नाही, पण सगळ्या मजा झाल्या तिथे. पण अत्यंत चांगला प्रोजेक्ट होतो. ओके, लास्ट प्रश्न. नॉट ॲज अ बिल्डर बट समजा तुम्ही सोसायटीकडनं असते तर टक्केवारी, ॲम्युनिटी, स्पेसिफिकेशन याच्यात कशात तुम्ही जास्त भार दिलं असतं तुमचं सोसायटीचं रिडेव्हलपमेंट केलं असतं आणि तुम्ही डेव्हलपरकडनं काय अपेक्षा ठेवलं असतं. आणि हे बहुतेक मला सगळ्यांकडनं ऐकायला जरा आवडेल ॲज अ सोसायटी मेंबर, कारण आतापर्यंत आपण डेव्हलपरकडनं बोलत होतो, पण तुम्ही जर सोसायटी मेंबरकडनं जर अपेक्षा ठेवलं तर काय. कारण मला असं वाटतं आणि ॲज अ CA आपल्याला लहानपणापासून आपल्याला टक्के हे खूप प्रेमळ गोष्ट असतं की किती टक्के पडले हे सांग, रेडरमध्ये किती टक्के मिळाले हे सांग. पण टक्के हे एवढं महत्त्वाचा मुद्दा असतो का की आपण त्याच्यापेक्षा काही चांगलं आपण अपेक्षा करू शकतो आणि हे आपण मागू शकतो. मी सगळ्यात सिनियर बहुतेक दिगंबर सर आहेत, त्यांच्याकडनं सुरुवात करतो. मला असं वाटतं, म्हणजे मी जर सोसायटीचा मेंबर असेन तर मला असं वाटतं की मी पहिली सगळ्यांची सेफ्टी बघेन बेसिकली, की बाबा हा प्रोजेक्ट 100% पूर्ण होईल आणि काही जरी झालं तरी हा प्रोजेक्ट आरपार म्हणजे पूर्णपणे सक्सेसफुली कंप्लीट होईल. त्यातनं मी काय बघेन की ऑफकोर्स चांगले बांधकाम करणाऱ्या बिल्डरचं मी निवड करेन, म्हणजे ज्याचं क्वालिटी चांगली आहे. कारण मला असं वाटतं की हे रिडेव्हलपमेंट यायला 30 वर्ष लागली, साधारणपणे 25 ते 30 वर्ष. पुढचं रिडेव्हलपमेंट कदाचित 25 वर्षांनी येईल, पण साधारणपणे सगळ्यांची क्वालिटी ही साधारणपणे 25 वर्ष बऱ्यापैकी चांगली टिकायला पाहिजे. स्पेशली वायरिंग, स्लायडिंग विंडो, या सगळ्या गोष्टी. म्हणजे प्रत्येकाचं लाईफ वेगळं असतं. 100 वर्ष बिल्डिंगचं लाईफ जरी असलं तरी दरवाजांचं लाईफ 20 वर्ष असेल किंवा प्रत्येक गोष्टीचं इलेक्ट्रिकलचं वायरिंगचं लाईफ 20 वर्ष असेल. म्हणजे असे प्रत्येकाचे लाईफ वेगवेगळे आहेत बेसिकली. तर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या क्वालिटीच्या वापरून चांगलं काम कोण देऊ शकतो हे बघणं जास्त महत्त्वाचं असं मला वाटतं. त्याच्यानंतर कसं आहे की प्रत्येकाने काम किती वेळेत पूर्ण केलं आहे. दुसरी गोष्ट
मगाशीन केदार म्हणाला की पूर्ण सँक्शन करून काम करणं हा माझ्या हिशोबाने सगळ्यात मोठा मुद्दा आहे असं मला वाटतं. की सगळे ज्या रिस्क आहेत ह्या रिडेव्हलपमेंटमधल्या लोकांच्या डोक्यावर कधी येऊ शकतात त्या सगळ्या बंद होतात आणि काम म्हणजे पुढचा जो भाग असतो कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही कमी असते आणि ती त्या मानाने त्यांना त्या 2 वर्षात पूर्ण करायची असते. त्या महिन्याला येणारा खर्च हा खूप कमी असतो, त्या मानाने कमी असतो बिल्डरच्या हिशोबाने. ते सहज होऊ शकतं. ह्या मला वाटतं सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. मी असतो तर पूर्ण सँक्शन म्हणजे मी बँक गॅरंटी अजिबात घेतली नसती, कारण रेरा आला आहे आत्ता. रेरामध्ये एक मोठा डायरेक्ट जरी सोसायटीला हे प्रोटेक्शन नसेल तरी नवीन फ्लॅट होल्डर घेणाऱ्यांना प्रोटेक्टेड केलेलं आहे. त्यामुळे नवीन फ्लॅटच्या अंडर आपण येतो की नुसत्याच नवीन लोकांचा फ्लॅट पूर्ण करू शकत नाही बिल्डरला पूर्ण बिल्डिंग सँक्शन पूर्ण करावी लागते. त्यामुळे ॲटोमॅटिक आपण त्याच्यामध्ये कवर होतो असं माझं मत आहे. त्यामुळे सँक्शन पूर्ण करणे म्हणजे मग बिल्डरलासुद्धा एवढे पैसे इन्व्हेस्ट केले. आता मगाशी जाधवसाहेब म्हणाले की 10,000 फुटाच्या बिल्डिंगला 7-8 कोटी घातले. आता 7-8 कोटी बिल्डरने घातलं आहे म्हणजे त्याला दररोजचा किती व्याजाचा हे मागे लागलेलं आहे हे समजतं. त्यामुळे त्याला अगदी रविवारी पण काम करून 2 वर्षात बिल्डिंग पूर्ण करणं जास्त गरजेचं आहे. तर ह्या प्रकारचं मला वाटतं जास्त मी त्याच्यावर जास्त फोकस करेन आणि तसा बिल्डर निवडेन असं मला वाटतं. सिम्पली मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचा फ्लोअर प्लॅन, स्पेसिफिकेशन्स आणि ओव्हरऑल लेआउट अँड लुक ऑफ द बिल्डिंग मॅटर्स द मोस्ट. नंबर इज डेफिनेटली इम्पॉर्टंट कारण इव्हेंच्युअली इट्स अ फायनान्शियल गिमिक. पण माझं म्हणणं फक्त नंबरवर प्रायोरिटी न देता या 3 गोष्टी जर नीट देऊ शकलो आपण, प्लॅन, स्पेसिफिकेशन्स आणि ओव्हरऑल एलिव्हेशन ऑफ द लुक अँड फील ऑफ द बिल्डिंग विथ ऑब्व्हियसली गुड वर्कमनशिप, या गोष्टींना खूप महत्त्व दिलं पाहिजे. त्याकरता एक्झिस्टिंग कामं, त्यानंतर त्यांचे रिव्ह्यूज, या सगळ्या गोष्टींवरती भर देऊन तुम्ही निर्णय घ्यावात असं मला वाटतं. माझा थोडा वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. टक्केवारी सेकंडरी आहे. मला असं वाटतं की पोस्ट कोविड किंवा ज्या काही रिस्क्सबद्दल बोललो आपण, तर बिल्डर असा निवडावा की काहीही रिस्क झाली तरी तो बिल्डिंग पूर्ण करू शकतो अशी फायनान्शियल केपेबिलिटी पण पाहिजे. मग ही कशी तपासायची, त्याच्याकडे अनसोल्ड इन्व्हेंटरी किती आहे हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. मी सांगतो माझे प्रोजेक्टचं सध्या सेलचं स्टेटस काय आहे, मी रिडेव्हलपमेंटमधल्या मीटिंगला सांगतो लोकांना. स्वतःची बिल्डिंग रिडेव्हलप करताना आय वूड रादर हॅव अ राहुल द्रविड बॅटिंग फॉर मी दॅन अ वीरेंद्र सेहवाग. कारण काय वीरेंद्र सेहवाग छकड्या मारेल पण बोल्डही होऊ शकतो. राहुल द्रविड हा नॉट आऊट 1,000 रन्स नक्की करू शकेल. त्यामुळे मी म्हणेन की रिडेव्हलपमेंट करताना रिलायबिलिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि पूर्वी एक ट्रेंड होता की ह्याच्या 25 स्कीम्स चालल्यात, मोठा बिल्डर आहे, पीपल यूज टू गेट अट्रॅक्टेड. आता घाबरतात. म्हणजे गेले 5 वर्ष आम्ही हा ट्रेंड बघतोय की जर जास्ती स्कीम्स आहेत असं लोकांना परसेप्शन झालं तर दे फील रिस्क इन दॅट. कारण काय इतक्या ठिकाणी प्रोजेक्ट्स जर करतोय तर विल ही बी एबल टू कम्प्लीट माय प्रोजेक्ट, त्याची फायनान्शियल परिस्थिती काय आहे नोबडी नोज. त्यामुळे मी म्हणेन की सेफ्टी फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू इज मोस्ट इम्पॉर्टंट. I agree with Kedar. I think the first and the most important factor that the society should look at while finalizing a developer is not the percentage or तो betterment किती देतोय का तो कॉर्पस किती देतोय, याच्यापेक्षा एखाद्या डेव्हलपरची रिलायबिलिटी, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट एनी सोसायटी नीड्स टू लुक ॲट इट. त्याचं मागच्या 5 वर्षाचं ट्रॅक रेकॉर्ड किंवा मागच्या 5 वर्षामध्ये किती सोसायट्या डिलिव्हर केल्या, कशा केल्या, किती वेळेत केल्या, वेळेत दिलेल्या कमिटमेंटच्या आधी पूर्ण केल्या का नाही केल्या, सोसायटीला ज्या कमिटमेंट दिलेल्या होत्या त्या सगळ्या कमिटमेंट फुलफिल केल्या नाही केल्या याच्यावरती. लाईक केदार राईटली पॉइंटेड आउट, आय थिंक पोस्ट कोविड वाय म्हणजे जस्ट नॉट पोस्ट कोविड तर ऑब्व्हियसली इट इज मोस्ट इम्पॉर्टंट, बट इवन प्री कोविड ऑल्सो आय थिंक द फायनान्शियल स्टेबिलिटी ऑफ अ डेव्हलपर इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर याच्यामध्ये. की कारण कित्येक वेळेला असंही लक्षात आलं आहे की भरमसाठ कामं घेऊन ठेवलेली आहेत आपल्याकडे, पण कामं चालू करायला कित्येक डेव्हलपर्सकडे पैसे नसतात. ही वस्तुस्थिती आहे आपल्याकडे. पर्सेंटेज जास्त दिलेले आहेत, भरपूर ऑफर देऊन MOUs करून ठेवलेली आहेत, पण काम चालू करायच्या वेळेला तुम्ही म्हणायला गेलात त्याच्यावरती तर कित्येक वेळेला स्टॅम्प ड्युटीची चलनं भरायला 2-2 महिने लावतात ते, कारण तेवढे कॅश फ्लो त्यांनी व्यवस्थित मॅनेज केलेली नाही आहे. तो त्याची फंड मॅनेजमेंट कशी आहे, त्याची रिलायबिलिटी कशी आहे, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आणि ऑब्व्हियसली लाईक अनिरुद्ध राईटली पॉइंटेड आउट त्याच्यावरती त्याचं प्लॅनिंग, त्याचं त्यांनी फसाड डिझायनिंग कसं केलेलं आहे, ऑल दिस फॅक्टर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. पर्सेंटेज हा म्हटलं असं की
5-10 फूट इकडे तिकडे कमी झाल्याने आयुष्यात काही मोठा फरक पडत नाही याच्यावरती. पण बाकी ओव्हरऑल आपल्याला जे मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळतं त्याच्यामध्ये, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि मी नेहमी माझ्या टीमलाही सांगतो, मी लोकांनाही सांगतो याच्यावरती, की शेवटी एंड ऑफ द डे डेव्हलपरला ही लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यावरती सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. कारण कुठलाही माणूस 25 वर्ष 30 वर्ष राहत्या घरात राहतो आहे, ते घर आपल्यावरती विश्वासाने जेव्हा सुपूर्त करत होतो त्याच्यावरती, त्याला कुठेतरी त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गॅम्बल तो घेतो आहे त्याच्यामध्ये. आणि ते गॅम्बल आपल्याला पेलायची आपली ताकद आहे का, हा पहिला प्रश्न आपण आपल्याला स्वतःला विचारला पाहिजे. आणि ते असेल तरच आपण रिडेव्हलपमेंटला पुढे पाऊल धैर्याने टाका, हे माझं नेहमी सगळ्यांना म्हणणं असतं याच्यावरती. सेफ्टी, रिलायबिलिटी आणि फायनान्शियल स्टेबिलिटी हे नो डाऊट नॉट निगोशिएबल टर्म्स आहेत. म्हणजे रादर द क्वेश्चन शुड बी दिस की सेफ्टी, रिलायबिलिटी आणि फायनान्शियल स्टेबिलिटी हे नॉट निगोशिएबल टर्म्स ठेवून व्हॉट इज दी फॅक्टर दॅट यू कॅन थिंक ऑफ. कारण काय हे विषय असे आहेत ज्याच्याशी ज्याला निगोसिएशन नाहीच आहे, ज्याच्या कुठल्याही प्रकारचं आपल्याला कॉम्प्रोमाइज करणं योग्य नाही. सो कीपिंग दोज फॅक्टर्स ॲज द फर्स्ट प्रायोरिटी. इफ आय एम माझी बिल्डिंग जर रिडेव्हलपमेंटला जात असेल तर 2 फॅक्टर्स आहेत. एक आहे आर्किटेक्चरल प्लॅनिंग आणि द युनिकनेस ऑफ दॅट बिल्डिंग, ज्याच्यावरती मी फोकस करायला मला आवडेल. बेसिकली रिडेव्हलपमेंट जे काही लोक करतात हे ऑब्व्हियसली FSI वाढल्यामुळे आपल्याला वाढीव एरिया मिळते आहे, नो डाऊट. बेटरमेंट फंड मिळतं आहे, रेंट मिळतं आहे, कॉर्पस फंड मिळतं आहे. हे सगळं जरी बरोबर असलं तरी एंड ऑफ द डे आज जुनी झालेली बिल्डिंग जिथे लिकेजेस आहेत, मेंटेनन्स तिथे भरपूर येतो आहे, ते सोडून जेव्हा आपण म्हणतो रिडेव्हलपमेंट करायचं तेव्हा अ पर्सन इज एक्सपेक्टिंग अन एलिव्हेटेड लाईफस्टाईल. अ पर्सन इज एक्सपेक्टिंग की आपण एका बेटर घरामध्ये जावं. सो याच्याकरता त्याचं असलेलं आर्किटेक्चरल प्लॅनिंग किंवा त्या डेव्हलपरचा असलेला आर्किटेक्ट, दिस प्लेज अ व्हेरी व्हायटल रोल. आणि असं मी का म्हणतो आहे तर ओपन प्लॉट दिला आणि त्याच्यामध्ये आर्किटेक्टला जर डिझाईन करायचं असेल तर कन्स्ट्रेंट्स खूप कमी असतात. जेव्हा रिडेव्हलपमेंटचा आर्किटेक्चरल प्लॅनिंगचा विषय येतो तेव्हा इंडिव्हिज्युअल कन्स्ट्रेंट्स खूप असतात. मग त्याच्यामध्ये मी 1 स्क्वेअर फूट एक्स्ट्रा विकत घेणार नाही, मला अमुकच कोपऱ्यातलाच फ्लॅट पाहिजे, मला हा शेजारी नको, किंवा मला आमच्या प्रत्येक फ्लॅटचं किचन हे साऊथ ईस्टलाच पाहिजे. सो हे जे काही कन्स्ट्रेंट्स असतात ऑब्व्हियसली 100% सॅटिस्फाय करणं शक्य नसतं. पण द स्किल लाईज विथ दी आर्किटेक्ट की हाऊ एफिशियंटली दॅट आर्किटेक्ट वर्क्स. ॲट द सेम टाईम ॲज अ सोसायटी सर्व मेंबर्सनी हे ध्यानात घेतलं पाहिजे की आपल्याला आपली बिल्डिंग चांगली आणि सुबक करायची आहे. सो जस्ट बिकॉज मला ऑफरप्रमाणे 810 कार्पेट येतं आहे आणि 840 कार्पेट डिझाईन होतं आहे आणि मी हटून बसलो की मला 30 स्क्वेअर फूट कार्पेट विकत नाही घ्यायची, तर ती बिल्डिंग खराब होणार आहे. मग असं अनेक वेळा झालेलं आहे. किंवा रादर काही ठिकाणी असं हे केलेलं आहे की काही लोक असं अडून बसतात की हे एवढंच पाहिजे. आर्किटेक्चरल प्लॅनिंग इज नॉट लाईक दॅट, इट्स नॉट अ टेलर्स जॉब. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. असंच युटिलिटी ऑफ स्पेस, म्हणजे आता सिन्स वी आर टॉकिंग अबाउट आर्किटेक्चरल प्लॅनिंग, युटिलिटी ऑफ स्पेस म्हणजे आता समजा 1000 स्क्वेअर फीट कार्पेटचं 3 BHK आहे, तर त्याच्यामध्ये जर भरपूर मोठे पॅसेजेस काढून ठेवले तर इव्हेंच्युअली दॅट एरिया इज गोइंग टू गेट कॉम्प्रोमाइज्ड इन युअर रूम सायझेस. सो हे जे बारीक बारीक मुद्दे आहेत हे माझ्या मते सेकंड प्रायोरिटीला येऊन जातात. थर्ड प्रायोरिटीला आम्हाला आता आम्ही करतो आहे, जाधवसाहेब करत आहेत, असे अनेक डेव्हलपर्स आहेत जे हळूहळू पुढे येत आहेत आणि दे आर एंटरिंग इन टू कन्स्ट्रक्शन ऑफ ग्रीन बिल्डिंग्स. सो आय थिंक ही काळाची अत्यंतिक मोठी गरज आहे. ग्रीन बिल्डिंग्स हा एक विषय असा आहे की आपण जे काय आम्ही आज रोजी कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करत आहोत याच्यामध्ये आम्ही जे काय एक XYZ हॅम्पर या एन्व्हायरमेंटला करत आहोत, इट इज आवर वे ऑफ गिविंग इट बॅक टू द एन्व्हायरमेंट. आणि ॲज अ ऑक्युपंट आय थिंक तुम्ही सोसायटीजनी हा विषय काय म्हणतात त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे डेव्हलपरलासुद्धा ग्रीन बिल्डिंग्स करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. कारण का तुम्ही शेवटी त्या घरामध्ये 25-30 वर्ष राहणार आहात. सो तुमची असलेलं पाण्याची व्यवस्था, इलेक्ट्रिसिटी, सोलर किंवा इतर बचत जी आहे पाण्याची, प्रॉपर्टी टॅक्समध्ये असलेला तुम्हाला मिळणारा डिस्काउंट, असे सगळे फॅक्टर्स लक्षात घेऊन ग्रीन बिल्डिंग्सचा अवेअरनेस हा वाढवला पाहिजे असं मला वाटतं. बरेच फॅक्टर्स डिस्कस झाले, याच मुद्द्याकडे मी येणार होतो पण त्यात 1-2 भर घालतो अमोल. ग्रीन बिल्डिंग हा फक्त कौतुकाचा विषय नाही आहे,
त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे उदाहरणार्थ आम्ही समजा 8 फुटाला लिंटल लेवल केली तर आमच्या खिडक्या मोठ्या होणार आहेत, याचा अर्थ आम्हाला प्रकाश जास्त मिळणार आहे, वारा जास्त मिळणार आहे, तर आमचं ट्यूब कमी वेळ चालणार आहे, आमचे फॅन कमी वेळ चालणार आहे. जर आम्ही पी व्ही पॅनल्स बसवलेले आहे तर आमची कॉमन इलेक्ट्रिसिटीची गरज कमी होणार आहे. त्यामुळे मेंटेनन्स कॉस्ट जर आम्हाला पुढे जाऊन कमी होणार असेल आमची, तर तोसुद्धा एक प्रायोरिटीचा विषय असावा, असा एक फॅक्टर ग्रीन बिल्डिंगमधला आहे. अजून एक फॅक्टर जस्ट ॲड करतो. मला वाटतं याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये इस्पेशली काय झालं आहे की आपल्याला प्लॉट्सच्या मर्यादांमुळे सोशल गॅदरिंग्सना किंवा सोशली एकत्र येण्यासाठीच्या मर्यादा खूप आल्यात. कोविडमध्ये आपण म्हणतो की बाहेर जाऊ नका, मग तुम्ही त्याच प्रोजेक्ट्समध्ये काय करता येईल ते बघा. म्हणून आम्ही एक विचार करून आता टेरेस गार्डन्सवरती भर दिलेला आहे किंवा कॉमन स्पेसेस कशा तयार करता येईल. आमच्या सुरुत प्रोजेक्टमध्ये आम्ही एक वाचनकट्टा तयार केलेला आहे. तर मला असं वाटतं की कदाचित मी जर तसं बघणार असेल तर मला आतमध्ये माझ्या घरात काय मिळतं याच्या पलीकडे मला कॉमनली माझ्या स्कीममध्ये काय मिळणार आहे हे सुद्धा बघायला पाहिजे. मी काही एकत्र भेटण्याच्या काही जागा आम्ही निर्माण करू शकतो आहे का, काही तिथल्या तिथे म्हणजे पार्किंग तर करावंच लागेल, पण त्याच्या पलीकडे अजून काय काय कॉमन गोष्टी आम्हाला मिळू शकतील याचाही विचार या रिडेव्हलपमेंटमध्ये व्हायला पाहिजे. हॅलो, जर माझी बिल्डिंग उद्या रिडेव्हलपमेंट होणार असेल तर मी पहिली गोष्ट बघीन, जो कोणी बिल्डर आपण सिलेक्ट करू, जसं आता सगळ्यांनी सांगितलं की तो फायनान्शियली स्ट्रॉंग असावा, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड मी नक्की चेक करीन. त्याने किती स्कीम्स हँडओव्हर केल्या आहेत, वेळेत हँडओव्हर केल्या आहेत का, त्याने कमिटेड ॲम्युनिटीज सगळ्या डिलिव्हर केलेल्या आहेत का, ही पहिली सेफ्टी बघीन मी. थर्डली ॲज अमोल सेड की फ्लॅटचं डिझायनिंग, की चांगला फ्लॅट म्हणजे एक फ्लॅटचा एक फ्लो असतो, लिव्हिंग किचन बेड असा एक फ्लो असतो, तर तो फ्लो विथ द मिनिमम पॅसेज वेस्टेज एरिया. कारण आता आज जर मी इथे उभा राहिलो तर एका फुटाची किंमत कमीत कमी 10 ते 12,000 रुपये किंमत आहे. जस्ट मी आय एम रिफरिंग द कोथरूड एरिया. तर कमीत कमी जागा ही आपली पॅसेजमध्ये वेस्ट व्हावी. आणि ग्रीन बिल्डिंगचा ऑप्शन तर नक्कीच आहे, तो खूपच छान आहे. आणि जसं आता जाधवसाहेब म्हणाले की आपल्याला एकत्र येण्याकरता जर एखादी अशी चांगली ॲम्युनिटी मिळाली आपल्या बिल्डिंगमध्ये तर ती पण नक्की वेलकम आहे आपल्याला. आणि उद्या पुढच्या ज्या ॲम्युनिटीज बिल्डरकडनं मी एक्सपेक्ट करीन त्यासुद्धा मला मेंटेन करता याव्या स्मूथली, याची मी नक्की काळजी घेईन. या हॅलो, आय थिंक ऑल द पॉईंट हॅज बीन कवर्ड. तरी पण मी सांगू इच्छितो की आत्ता जो आपला मेंटेनन्स आहे, फॉर एक्झाम्पल माझा फ्लॅटचा, तो नवीन बिल्डिंग झाल्यानंतर नक्कीच वाढतो आहे तो, इन टर्म्स ऑफ प्रॉपर्टी टॅक्स, इन टर्म्स ऑफ सोसायटी मेंटेनन्स. तर मी डेव्हलपर सिलेक्ट करण्याच्या वेळेस लाईक ग्रीन बिल्डिंग मी याला नक्कीच प्रायोरिटी देईल. नेट मीटरिंग सिस्टम तसं काय असेल तर आय विल गिव्ह द प्रायोरिटी फॉर दॅट बिल्डर. अपार्ट फ्रॉम दिस, आत्ता स्ट्रेचर लिफ्ट ही काळाची गरज आहे. जनरली बऱ्याच साऱ्या सोसायट्यांना लिफ्ट्सच नाही आहेत आत्ता, पण इथून पुढं स्ट्रेचर लिफ्ट असणं, स्पेशली वेअर सिनियर सिटीजन्स आर स्टेईंग, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. जर कोणी स्ट्रेचर लिफ्ट देत असेल तर मी नक्कीच त्याला प्रायोरिटी देईल. थँक्यू. स्वप्नील, बऱ्यापैकी पॉईंट्स कवर केले. सो असं इफ आय एम अ सोसायटी मेंबर, तर मी जर यांचं सम केलं, आता जे काय आपण पॉईंट्स मांडले, तर आय वुड से फर्स्ट पॉईंट इज ऑफकोर्स प्लॅनिंग. सेकंड इज कॉस्ट म्हणजे आकडे आपण जे म्हणतो टक्केवारी ते, आणि बिल्डरची फायनान्शियल रिलायबिलिटी. क्वालिटी ॲज इन ॲम्युनिटीज, आणि आपण ॲम्युनिटीज आणि स्पेसिफिकेशन्स काय देत आहोत ते. कॉस्ट, क्वालिटी, टाईमली डिलिव्हरी इज द फोर्थ फॅक्टर, आणि सेफ्टी. These are the 5 factors which should be coordinated with the developer. आणि याच्यासाठी असणारी ट्रान्सपरन्सी किती डेव्हलपर ओपन आहे ह्या ट्रान्सपरन्सीसाठी कोऑर्डिनेट करायला. सो दॅट शुड बी द क्रायटेरिया विच आय वुड लाईक टू वर्क विथ. याचा आणखीन एक मुद्दा आहे महत्त्वाचा. मी ॲप्रोचेबल बिल्डर बघीन की जो मला इझिली ॲप्रोचेबल आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मगाशी माझ्याकडनं मिस झाला, तर आय थॉट दॅट आय शुड मेन्शन इट. कारण
बरेचदा असं होतं की बिल्डरपर्यंत जायचं म्हणजे एखाद्या वेळेस देवाचं दर्शन होईल पण बिल्डर कधी भेटणार नाही असं होतं बरेचदा दुर्दैवाने. तर तो बिल्डर मला ॲक्सेसिबल असेल तर आय विल बी मोर प्लीज्ड. या थँक्यू सर. बहुतेक गप्पा मारत गेलो तर आपण खूप गप्पा मारत जाऊ, पण दिस इज द टाईम वी हॅड. पहिली तर खूप सुदैवाचं गोष्ट म्हणजे बहुतेक मी 500-600 कोटीच्या लोकांमध्ये मी बसलो आहे, तर दॅट इज लाईक अ बिग ऑनर फॉर मी. सुदैवाची गोष्ट आहे. सेकंड, हे सुहास सर आणि आम्ही जेव्हा हे कल्पना केली होती की रिडेव्हलपमेंट एक्सपो कधी झालं नाही आहे, तर भारतात आपण हे पहिलं रिडेव्हलपमेंट एक्सपो करू शकतो का, तर हे आमचं कल्पना तर होती, पण बहुतेक हे लोकांनी पार्टिसिपेट केलं नसतं तर बहुतेक हे एवढं प्रमाणात झालं नसतं. सर there's a big thank you to all of you. खूप खूप आभार. वन अनाउन्समेंट, ड्रीम्स रिडेव्हलप जी एक पहिली टेक प्लॅटफॉर्म आहे. टुडे आज आमचं आम्ही हे लॉन्च केलं होतं 29 ऑगस्टला. आज एक्सपोमध्ये पहिलं बिल्डिंग आम्ही अनाऊन्स करतो आहे, अँड इट इज फ्रॉम अ बिल्डिंग कॉल सुरभी एन्क्लेव विच इज बाय डॉक्टर कालगावकर अँड मधुकर शर्मा. औंधमधली हे बिल्डिंग आहे 25,000चं. तर प्लीज डू पार्टिसिपेट इन द बिडिंग. दिस विल बी द फर्स्ट लाईव्ह बिडिंग इन अ टेक प्लॅटफॉर्म एवर हॅपनिंग इन पुणे. That is